या 5 साल का अगर इतिहास यहाँ से उठाया गया तो बड़ी बड़ी टूर्नामेंट हमने पुणे डिस्ट्रिक्ट के द्वारा देखी है, और ये भी रबर बॉल में एक अच्छी टूर्नामेंट है। 1 लाख रुपए की ये प्रतियोगिता। पुणे पोलीस बॉईज ज्यांनी मागचा सामना जिंकलाय, टॉस साठी यायचं। नवीन फलंदाज मनीष घाटगे। न्यू बॅटर मनीष घाटगे आला बॅटिंग ट्रॅक वर दे। वॉट अ बॉल! हा फायरी जो टाकला होता ना, आता यासाठीच आदित्यला ओळखलं जातं। वेगाचा बोलबाला त्याच्या नेहमीच राहिलाय। रायगड जिल्ह्यातील बामणडोंगरीचा आदित्य पाटील आहे, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय बॅटिंग ट्रॅक वरती मनीष घाटगे, बेळगावच्या वडगावचा सुपर डुपरस्टार बॅटर आहे, ज्यानं वडगावसाठी अशा अनेक मोठ्या मोठ्या मॅरेथॉन इनिंग आजवर खेळलेत। आज त्याला खेळावी लागेल बेळगावला रिप्रेझेंट करताना, आपल्या गावासाठी, आपल्या परिसरासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी। आज एक चांगला खेळ बेळगावच्या प्लसला करावा लागेल। तुम्ही हारताय जिंकताय महत्वाचे ते नाही है। बेळगाव के लिए मैं बस इतना ही कहूंगा, यू विन यू लूज डजंट नॉट मॅटर, यू वन या लूज। तुम्ही हारताय जिंकताय महत्वाचं काय, तुम्ही फाईट किती करताय, फाईट फॉर युअर ड्रीम्स, फाईट फॉर युअर प्रेस्टीज। ते सगळं या मॅच मध्ये ना आता बालाजी स्पोर्ट्स बेळगावसाठी खूप महत्वाचं झालंय, कारण दूरवरचं अंतर कापून आज तुम्ही पुणे आणि पुण्यनगरीमध्ये दाखल झालात, त्यामुळे आज तुम्हाला काहीतरी करून दाखवावं लागेल। वेगात टाकलाय, मागे चालला बॉल, स्लीपला बॉल तिकडे कॅरी झालाय आणि डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती। 94चं रनचेस आणि ज्यावेळी मोठ्या धावा तुमच्या समोर लागलेत त्यावेळी सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये रन्स येणं खूप महत्वाचं। इनिशियल ओव्हर्समध्ये जर तुम्हाला स्टार्ट चांगला मिळाला तर एक मोठं टार्गेट सेट केलेलं होऊ शकतं चेस। आदित्य तयार, खुला टाकला होता बॉल, फटका चांगला, गॅप मोठा, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं। मनीष घाटगेच्या बॅटमधनं हा पहिला चौकार आलाय आणि षटक मैदानावरती आपण पाहताय पहिलं संपलंय आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 13 धावा। पहिल्या षटकाचा खेळ झाला 13 रनच्या स्कोर कार्ड वरती। त्या चौकारानं पुन्हा एकदा मॅच ऑन झाली आहे बॅटिंग टीम साठी, कारण चौथं षटक मॅजिक ओव्हर देखील आहे। तिकडे जर तुम्ही 15 बनवल्या तुम्हाला डायरेक्ट 30 बनतील। 6 ओव्हर 94चे जे चेस आहे, मग तिकडे तुम्ही 5 ओव्हर जवळजवळ 63 हे कॅल्क्युलेशन ठेवून मैदानावरती खेळू शकता। फक्त मॅजिक ओव्हर मध्ये विकेट न जाता 15-16 रन्स येणं ते खूप चर्चेचा विषय असेल टीम बालाजी स्पोर्ट बेळगावसाठी। महाराष्ट्राच्या, भारताच्या अगदी आपण पाहताय कानाकोपऱ्यातून तारे सितारे खेळतात। भारतातील बेळगाव ते ठिकाण ज्या पर्यटन स्थळासाठी ओळखलं जातं। बॉल या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2। अमय पाटीलच्या अगेन्स्ट वार, टॉवरिंग शॉट, सडक पे कडक 6। व्हॉट अ बॅटिंग! मगाशी म्हणालो ना बेळगावांना इकडे पुण्याची मिसळ खायला आलेली नाहीये, लढायला आली आहे। समोर तुम्ही पाहताय मयूरदादा पाटील आर के पॅन्थर्स पुणे, 94 धावेचा एक मोठा डोंगर त्यांनी उभा केलाय आणि चांगली चालली आहे लढाई, चांगली होती या मॅच। अशात मॅचेस पाहायला तर प्रेक्षकांना आवडतं, म्हणून तर राजेश भाऊ टिळेकर आणि श्री प्रद्युम्न भाऊ टिळेकर यांनी पाहिलेली आज स्वप्न सगळी काही अवघ्या 2 तासामध्ये पूर्ण झाली आहे तसं म्हणायला हरकत नाहीये। अवघ्या 2 ते 2.5 तासांमध्ये ही स्पर्धा पुण्याच्या घराघरात जाऊन पोहोचली आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली आहे।
बॉल तयार. आता स्विच इट खेळायचं होतं. सिंगलचा मानस आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल 20-20. 20ला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवात झाली होती अगदी ज्यावेळी रायगड बॅटिंग करत होती, अर्थातच मयूरदादा पाटील आर.के. पॅन्थर्स पुणे थोडीशी संयमी होती. त्यानंतर शुभम पाटीलचं अर्धशतक आलं अवघ्या 14 बॉलमध्ये आणि त्याच्या जोरावरती एक मोठं लक्ष उभं केलंय मयूरदादा पाटील आर.के. पॅन्थर्स पुणे या संघानं. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलसाठी DRS. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. या पाहूयात काय निर्णय या ठिकाणी येतोय. आज अंडर-23चं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या चालू आहेत मॅचेस. पहिला सामना देखील खूप चांगला झाला. काय फिनिश झालं पहिल्या मॅच मध्ये. यशच्या बॅट मधून 5 मध्ये 18 पाहिजे होते आणि सलग 3 बॉल 3 षटकार मारून त्यांना सामना जिंकून दिला. व्हाईट बॉल DRS होता आणि व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडली जाईल. मजा आएगा ना जैक्सन, रुको थोड़ा आपके लिए गाना बजाने को बोलता हूं. टीमची टोटल धावफलकावरती 21. 21ला 1 बाद. सध्या बालाजी स्पोर्ट्स बेडगाव या ठिकाणी पाठलाग करतीये. टार्गेट त्यांना चेस करायचं. या मॅच मध्ये आपण पाहताय 94 धावाचा. अजून एक खूप मोठा प्रवास या ठिकाणी बाकी आहे. बॉल तयार. व्हॉट अ बॉल. अमे पाटील हा खतरनाक टाकलाय अतिशय चांगल्या टप्प्यावरती आणि भरधाव वेगात निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. एक षटकार जरूर आला तदनंतर वापसी ती देखील तितकीच चांगली झाली आहे. स्ट्राईक रेंजला तुम्ही पाहता फलंदाजात मनीष घाटगे आणि त्याच्या बॅटच्या समोर मोठा फटका सजवला जरूर. उंची जास्त अंतर कमी. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक टीपला झेल. संपला खेळ. फलंदाज वाद. कॅमेरामॅनचं जे टॉवर आहे त्याच्यावरती जी मुलं चढलेत थोडंसं खाली उतरून घ्या पटापट. कॅमेरामॅनचं जे स्टँड आहे त्याच्यावरती जी मुले बसलेत तुम्ही थोडंसं हलताय त्याच्यामुळे कॅमेरा तिकडे प्रॉपर वर्क करता येत नाही. हा चला सगळ्यांनी पटापट खाली उतरून घ्या. अन्यथा अमित भुजबळ आला तर तुमच्यासाठी प्रॉब्लेम होईल. टीमची टोटल धावफलकावरती आपण नजर टाकूयात. 21 आणि नुकतीच एक विकेट आली आहे. 21ला 2 बाद. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला आदित्य वारंग. चला डीजे मास्टर रेडी राहा. मायकल जॅक्सन रेडी आहे. एक सॉन्ग होऊन जाऊ द्या. फरमाइश काय मायकल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. नो बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. एक अतिरिक्त धावांना धावफलक पुढे चालला 22 आणि अंपायरचा फ्री हिटचा इशारा. एक्स्ट्रा धावफलक पुढे जात असताना 22 धावा धावफलकावरती. 94 धावाचं एक मोठं लक्ष पार करायचं. मॅच मध्ये मोठी मॅच तुमच्या समोर आहे. फटका हा देखील फसला. हवा तर बॉल फ्री हिट आहे. मागचा नो बॉल टाकला होता त्याच्यामुळे फ्री हिट आहे. त्याच्यामुळे जास्त फारशी या ठिकाणी कोणती हानी होणार नाही आहे. जिकडे तुम्ही रनआउटच्या स्वरूपात बॅट्समनला बाद करू शकता पण तिकडे देखील कॉल चांगला झाला. फक्त एकच धाव घेण्यात आली आहे. दुसरी धाव थोडीशी धोकादायक होती आणि या एका धावाच्या मदतीने धावफलक पुढे चालला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये
23 धावा. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं. या षटकामध्ये मात्र कोणताही मोठा फटका फारसा खेळू दिलेला नाहीये. सुरुवात धमाकेदार जरूर झाली, त्यानंतर अमयने कमबॅक केलाय. हा एक्स्ट्रा बाउन्स, यष्टीरक्षकाचं कौतुक व्हायला हवं. पुन्हा एकदा नो बॉल, कारण सेकंड बाउन्सर तुमचा ऑलरेडी पूर्ण झालाय कोठ्यातील आणि सातत्यानं जर तुम्ही बाउन्सर टाकत राहाल तर चित्र हेच होणार. नो बॉलच्या स्वरूपात एक रन एक्स्ट्रा आणि पुढचा बॉल फ्रेट. 24 ला 2 बाद. 94चं लक्ष. इथे लाईन फायनली चांगली आहे. शेवट गोड केला अमयनं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा. 2 षटक पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं 24. उर्वरित अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. चला या आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया थोडासा बदलाव. आम्ही देखील घेतो थोडीशी विश्रांती. क्रिकेट वार्ताहर राज रणदिवे यांचा आवाज आपल्या समोर. धन्यवाद. चला आणि बेळगावची टीम देखील खेळतीये. त्या सोबतीनं आपण पाहताय सुरुवातीच्या एका ओव्हरसाठी आपण कन्नड मध्ये त्यांचा आवाज ऐकू, नंतर मराठी, हिंदी, इंग्लिश ऑल फॉर्मॅट. धन्यवाद ओमकर सर. आज आपण इथं आलात आणि तुमचा समजूर आवाज आज प्रेक्षकांना आपण ऐकवलात. तुमचे संवाद आणि समालोचन पूर्ण प्रेक्षकांमध्ये जाणणार आहे क्रिकेट. परंतु आज टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रातून मुक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाळी सीझन मधील पहिली स्पर्धा असेल देहू रोड येथील एक अत्यंत दर्जेदार असणारी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि आज या स्पर्धेतला पहिला दिवस. अंडर 23 अंतर्गत असणारे उद्याचे भावी उद्योन्मुक्त खेळाडू आणि या खेळाडूंदरम्यान आजचा हा 1 हाफ आणि त्यामध्ये चाललेला हा अतिशय दर्जेदार सामना. तर बेळगाव संघ फलंदाजीसाठी खूप मोठं आव्हान आहे. 6 षटकातील साधारणतः किती 94 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. बघूया, चेंडू तर मारायचा प्रयत्न केला, बॉल स्विंग होता, आउटस्विंग चेंडू होता, जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात फलंदाजाला काय चेंडू नीटसा कनेक्ट करता आला नाही. बॅटरी झाला, पूर्णतः चेंडू हवेत उडला. विकेट किंवा कोणत्या प्रकारची चूक केली नाही. झेल टिपला आपल्या क्रिकेट कारकीर्दीमधला साधारणतः बघितलं तर गुगलला सर्च केला 145वा झटका नंबर बसलेला आहे तो 3रा. ಇನ್ನ ಕೊಡದಪ್ಪ ಚಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಕೊಡದಪ್ಪ 3 ವಿಕೆಟ್ ಅನ್ನ ಆಡ್ತಪ್ಪ ರೈಸಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಬೆಳಗಾವಡಂಬ ಇಲ್ಲ ತ್ರಪಚಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಕೊಡದಪ್ಪ ಹಾ ತ್ರಪಚಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಕೊಡದಪ್ಪ ಇಲ್ಲ ಪಾವಸಾಳಿ ರಬ್ಬರ್ ಬಾಲ್ ಅಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಕೊಡದಪ್ಪ ಹೈ ಕ್ಷೇತ್ರಪಂಡು ಎನ್ನ ಕೊಡದಪ್ಪ ಹೈ ತ್ರಪಚಂದ್ರ ಬೆಳಗಾವಣ್ಣ ಕೊಡದಪ್ಪ ಇಲ್ಲ ತ್ರಪಶು ಅಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಕೊಡದಪ್ಪ ತನ್ನ 90 ರಕ್ಕಿಲಿ ಬಾಶಿ ತ್ರಪಟ್ಟು ಅಂದ್ರೆ अन्यत्रप हा त्रपचंद्र पಟ್ಟಣ ಕೊಡದಪ್ಪ ಹಲ್ಲಿರ ಅಂದ್ರ ಐ ಕ್ಷೇತ್ರ ಪಟ್ಟಣ ಬದಲ ಗಾಂಧರ ತಬಿ ಅಂಡ್ पंच अतुल सर and दीपक सर. तसं म्हटलं तर त्यांच्याकडे सुद्धा चांगला अनुभव आहे. तुम्हाला ही भाषा जर ट्रान्सलेट करायची असेल तर गुगलवरती तुम्ही नुसतं माझं नाव टाका राज रणदिवे, त्याच्यासमोर www.com हा शब्द जरी टाकला तरी तुम्हाला ट्रान्सलेट माझ्या आवाजातलं लगेच कंप्लीट होऊ शकतं. इज व्हेरी कन्सर्नेशन टू नॉट व्हेरी कलेक्टेड फॉर एव्हरी चान्स अँड दॅट्स ऑल द बिगेस्ट टूर्नामेंट अँड दॅट्स द रबर टूल अँड द रेनी क्रिकेट इज व्हेरी फॅन्टॅस्टिक. ऑल द पीपल अँड द डेंजर पॉइंट द टुडेज इम्पॉर्टंट इन द मॅच. जाऊया सामन्याकडे. पहिला चेंडू टाकला, पुढचा चेंडू इथे ओव्हरपिच चेंडू, चांगला मारलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला, इथे जायचंय, मिसफील्ड झाला आणि 4 धावा वाढल्या गेल्या. बादाम बादाम दादा बादाम बादाम काचा बादाम मोबाईलवाडी पोडामाची यंद्राबाचे तम सुमंत सुमंतर याची यत्रातम अनामाचे गांद्राबाची यतना कालाचे मात्र काचा बादाम कच्चा बादाम खाले कच्चा बादाम तू भी खावे इमर्जी से खावे अरे कच्चा खावे पक्का
खावे सुकट खावे बोंबील खावे बदाम बदाम दादा बदाम बदाम काचा बदाम काचा बदाम काचा बदाम बदाम. तर इथे पहा, इथे एक समोर माझ्या समोर आहे नृत्यदर्शिका आहे. नृत्यदर्शिका म्हणण्यापेक्षा तो जेंट्स आहे, अतिशय चांगला डान्स करत असतात आणि तसं म्हणलं तर नेहमी पद्धतीनं मायकल जॅक्सनच्या भूमिकेमध्ये असतात. डॉन्स बॅक साइड उर्राकडं बाशिंद्र पट्ट अन्नकडं बाशिंद्र पट्टांड गॅर जासीद पो अंडीद प नकडं बाशिंद्र पट्ट इल्ल अन्नार्दीद प डगदळ बय. असा असणारा हा डान्स आहे. त्यांना गाणं कोणतं लावा, अंग फिरणार. जाऊया सामन्याकडे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतो. शॉर्ट पिच चेंडू. इथे चेंडूला दाद दिली ते फलंदाजाला माहित होतं की बॉल जास्त उसळी घेऊ शकेल, अवांतर चेंडू भेटेल, परंतु चेंडू खूप दूरवरती ठेवला. बॉलला उसळी देण्याचा प्रयत्न केला. एक निर्धाव चेंडू. नवीन फलंदाज आलेला आहे तो अशोक सिंग. अशोक सिंग बद्दल बोलायचं म्हटलं तर साधारणतः रबर बॉलवरती 34 मॅच खेळाय. त्याचा बेस्ट परफॉर्म बघितला तर 42 रन आहेत. 12 चेंडूमध्ये अतिशय धुवाधार फटकेबाजी केली होती. परंतु इथे पाहिजे आजच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. इथे बॅटचा स्विंग थोडासा लूज, परंतु बॅटचा एज विकेट किपरला माहित होतं की फलंदाज कोणत्या प्रकारची जास्त अटॅकिंग करू शकत नाही. इथे पॉलिटिक्स गेम सुद्धा केला जातो की ज्या फलंदाजाच्याकडून जर जास्त अपेक्षा होत नसतील फलंदाजा तर त्याला जास्त विकेटवरती थांबून खेळावं लागतं आणि त्याला ठेवलं जातं. हा पॉलिटिक्स गेम असतो, परंतु ते क्रिकेट आहे. तो खेळाडू कधी सामना जिंकून जाईल सांगता येत नाही. असा असणार हा खेळ आहे. नावाजलेला गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात बॅटचा एज विकेट किपरच्या हातामध्ये. दुसऱ्या टप्प्यावरती निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 3 षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 28 धावसंख्या. बेलगाव संघ थोडासा अडचणीत आलेला आहे. त्यांच्या समोर खेळतोय तो मयूरदादा पाटील, अर्थातच RK पॅन्थर्स पुणे. एक नामवंत असणारा संघ आहे आणि यानंतर लगेच सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ, अगोदरच्या सामन्यातला विजेता संघ पुणा पोलीस बॉईज, अर्थातच संविधान ग्रुप. स्वतः मेंटॉर म्हणून आहेत, स्वतः डॉन्सर, त्यांच्याकडे सुद्धा खूप मोठा अनुभव आहे. परंतु दोन्ही संघ तुल्यबळ असतील. अगोदरच्या सामन्यामध्ये आयुष 11 संघ विकास पावडे यांचा पराभूत झालेला होता. तो सुद्धा एक बलाढ्य संघ होता. दिवसातील पहिला सामना खेळणं थोडा धोकादायक असतं, परंतु क्रिकेट आहे. इथे तुम्हाला वातावरणाशी निगडीत खेळावं लागतं, कारण पहिला सामना फार अवघड असतो. कारण तुम्हाला इथे कोणत्या प्रकारचा त्या मैदानातला सामना पाहायला भेटत नसतो आणि वाऱ्याचं वातावरण किंवा वातावरणाचं वातावरण हे खूप महत्त्वपूर्ण असतं. त्यामध्ये तुम्हाला विदाऊट अनुभवाचा सामना खेळावा लागतो. त्यामध्ये फटका बसला तो आयुष 11 संघाला, परंतु समोरचा संघ तगडा होता. त्या ताकदीचा पुणा पोलीस, अर्थातच पुणा पोलीस बॉईज. संघ मालक प्रशांत भाऊ शिंदे आणि संघ मेंटॉर म्हणून प्रदीप नायनीत. डॉन अतिशय चांगला सामना खेळला. शेवटच्या क्षणात सामना जिंकला गेला. नवीन गोलंदाज शुभम. शुभमला विचारलेले नाव पण शुभम. शुभम तगडा गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे. त्याचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर 2 षटकं 11 धावा 3 विकेट. आज सामन्यामध्ये बघूया कशा प्रकारची गोलंदाजी कसं. समोर त्या ताकदीचा फलंदाज आहे, डावकुरा फलंदाज, एक हाती सामना जिंकून देणारा, परंतु थोडासा विलंब. इथे पाहिजे स्क्वेअर लेगला मारलेला फटका जायचा, थोडीशी अडचण होती. इथं ग्राउंडचा फटका मारला, चौकार. डावकुरा फलंदाज म्हणलं की त्याला जास्तीत जास्त संधी असती. काय रे नाव? अशोक. आणि ही मॅजिक ओव्हर आहे. इथे तुम्हाला प्रत्येक चेंडूगणी जर धावा, एक बॉलला 2 केल्या तर 4 धावा भेटणार आहेत. इथे जास्तीत जास्त तुम्हाला 20 धावा जर केला तरी सामन्याचं चित्र बदलू शकेल ती क्षमता आहे. 40 धावा होतील, परंतु विकेट पडल्यानंतर -3 धावा. इथे मनगटी कलात्मक मारलेला प्लॅट फटका षटकार. या स्पर्धेतला साधारणतः आजच्या दिवसातील 21वा षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 38. 4 बाद. चांगली फटकेबाजी करतो केदार. मी अगोदरच बोललो होतो की केदारला थोडासा उशिरा लावला, कारण केदार हा डावकुरा फलंदाज आणि त्याच्याकडे चौपेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. शॉर्ट पिच त्यानं चुकतेनं तो टिपला मारला, तो स्क्वेअर लेगच्या दिशेला, मिड विकेटच्या दिशेला एक अपलातून फटका, फ्लॅट फटका षटकार आणि त्याच्या बॅटमधून आलेला वैयक्तिक पहिला षटकार. बॅक टू बॅक एक चौकार षटकार. या 6 धावसंख्येनंतर बेळगाव संघाची धावसंख्या 34. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटना बॉलला उसळी दिली, बॅटचा एज होता. इथे विकेट किपर सहजरित्या झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधला साधारणतः 21वा झेल सोडला. नुकताच त्याला किपर म्हणून उभा केलेला, तसा तो रेग्युलर राहत नाही, परंतु संधी दिली की आपण चेक करूया विकेट किपर कसा आहे. झेल सुटल्यानंतर मी नाही राहत, तूच राहा त्यानं सांगितलं, किंवा ग्लोज काढले. विकेट जर नाही पडली तर या मॅजिक ओव्हरला डबल रन होतील. तुम्ही अगोदरचा सामना खेळला नाही त्यामुळे तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे, परंतु इथे विकेट जर पडली नाही तर डबल रन होतील. पुढचा इथे पाहिजे पुन्हा एकदा बॅटचा झेल होतोय अनिकेत बॉलच्या पाठीमागे. इथे झेल सुटला, शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पाहत राहिला. इथे एक टप्पा घेत गेला सीमा पार. 4 टप्प्यानंतर चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 42. रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. इथे तुम्हाला वाटत असेल की 3.4 षटकं झाले आहेत, 42 धावा झालेल्या आहेत, 6 षटकांचा सामना आहे. सामना तर वन साइड चाललेला आहे, अजून सामना होतोय का नाही, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल सांगता येत नाहीये. आणि त्यात रब्बर बॉल मध्ये एका षटकात 5 षटकार सुद्धा जाऊ शकतात. हा खेळ आहे, हा रब्बर बॉल आहे. इथे तुम्हाला प्रत्येक चेंडू शोल्डरचा उपयोग करून गोलंदाजी करावी लागणार आहे. इथे फुल ताकद लावावी लागणार आहे. जर 2 चेंडू मध्ये जर विकेट जर पडली नाही तर डबल धावा होणार आहेत. इथे बॅटचा एज, इथे बॉलला टर्न गेला. इथे पाहिजे काय होतंय, पंचांचा इशारा. 4 रन तर पंच नावाजलेले पंच, छोटा पॅकेज बडा धमाका अतुल रोंगे, आणि त्यांना दिलाय तो पंचानं चौकार. इथे पाहिजे गोलंदाजाला काय झाले का, चला पाणी पाणी वगैरे काय असेल ते प्लीज चेक करायचे. उमेश सर, गोलंदाजाच्या कानाला झटका बसलेला आहे, कानाच्या आउटसाइडला. ते आदर्श तसं म्हणलं तर पुन्हा पोलीस बॉय संघाचा प्लेअर, परंतु प्लेअर हा त्याचा मित्र आहे. आणि या खेळामध्ये मित्र कुणीही असो दे, इंजुर्ड झाल्यानंतर पाणी घेऊन जाणं फार गरजेचं आहे. मदत ही फार महत्त्वाचं, सहकार्य हे खूप महत्त्वपूर्ण आहे. चांगली फटकेबाजी करत होता फलंदाज, थोडासा लेट पाठवला अशोक, आणि त्याने दुवादार केदारनं चांगली दुवादार फटकेबाजी केली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. 90 धावांचं टार्गेट देत असताना या षटकामध्ये धावांचा लूट केलेला आहे. आउटफील्ड बघितलं तर पूर्णतः ओपन मैदान आहे. इथे कोणत्या प्रकारचा चेंडू कुठं अडणं फार अवघड आहे. इथे तुम्हाला कोणत्या दिशेला जरी तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना जेव्हा मारले तर थोडंसं खर्चटल, काही टेन्शन नाही, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. अजून पाऊस सुरू झाला नाही, पाऊस सुरू झाल्यानंतर हिरवळ ग्रासमय मैदान दिसेल. स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रद्युम्न टिळेकर यांच्या वतीने कॉमेंटेटर ओमकार शेटेला 1000 रुपये. ही तुम्हाला लिहून घ्या. श्री प्रद्युम्न टिळेकर आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री प्रद्युम्न टिळेकर यांच्या वतीने आपल्या या स्पर्धेसाठी समालोचन म्हणून ओमकार शेटे यांना चांगलं समालोचन करीत उपस्थित प्रेक्षकांचं मन जिंकलं, त्याबद्दल त्यांना 1000 रुपयाचे पारितोषिक देत आहेत. प्लीज आपण ते घ्यायचे. इथे पाहिजे 13 चेंडू विजयासाठी करायचे, त्या 48 प्लस केले नाहीत. बघूया पुढचा चेंडू. इथे पाहिजे जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात. इथे बॅटचा एज, चौकार गेला तर ते 8 धावा असतील. इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं, रन वाचवले. इथे दुसरे रन घेण्याच्या प्रयत्नात दुसरी ही धाव कंप्लीट केलेली. इथे थ्रो करायची गरज नव्हती, कारण इथे मॅजिक ओव्हर आहे. इथे 1 रन 2 रन, तिसरा रन होतोय का पाहिजे, चौथाही रन होतोय का पाहिजे. 3 धावा कंप्लीट केलेल्या. आताच्या या षटकात कोणत्या प्रकारचे विकेट नाही, 6 चेंडू कंप्लीट झालेले, त्यामुळे रन किती आले, तसेच आपल्या स्पर्धेचे आयोजक मुख्य प्रद्युम्न टिळेकर साहेब यांच्याकडून डान्सर मायकल जॅक्सन यांना 501 रुपयाचं पारितोषिक. डान 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 डान्सर. बम 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 बागाजी. थांबा, धावसंख्या सांगतो आपण 2 मिनिटं. या षटकामध्ये 21 धावा आलेत, त्या 21च्या डबल रन होतील 42. टोटल धावसंख्या झाली ती 70.
4 षटकात 70 धावा, 12 चेंडू विजयासाठी करायचे त्या 24 धावा. मॅजिक ओव्हर कशाला म्हटलं जातं? फलंदाजाला माहित होतं की इथे जर आपण विकेट नाही टाकली, जेवढे जास्ती रन कराल तेवढं आपल्या संघाचं टार्गेट बदलू शकेल आणि तेच प्रत्येक त्याने दाखवलं आणि जबरदस्त फटकेबाजी करत सामन्याचं पूर्ण चित्र बदललं. आता वेळ आलेले 12 चेंडू 24 धावा आणि या 24 धावांमध्ये काय होतं ते पाहायचंय. स्थिरावलेला फलंदाज आहे, त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. इथे एका षटकात सुद्धा 24 धावा कंप्लीट करू शकतो कारण रबर बॉल आहे. इथे विकेट घेतली तर सामन्याचं चित्र बदलू शकेल. अगोदरचा सामना सुद्धा झाला होता, त्या सामन्यामध्ये 6 चेंडू 19 रनची गरज असताना पहिल्या चेंडूवरती विकेट नंतर येणारा फलंदाज सोलापूरचा किंग उद्याचा 22 स्टार यश मोरे याने लगातार 3 षटकार मारल्याने सामन्याचं चित्र बदललं आणि संघाला विजय खेचून दिला. पुन्हा पॉलिस दुसऱ्या फेरीत. पुढचा चेंडू इथे पाहायचंय, शॉर्ट पिच चेंडू टाकला, अवांतर दिला. दीपक देऊळगावकर एक नामवंत असणारे पंच त्यांच्या नजरेत भेटला. तो अवांतर चेंडू वाईड. या अवांतर धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती सॉरी यश मोरे पनवेलचं आहे, पनवेल आहे, पनवेल किंग ऑफ द विंग यश मोरे. इथे पाहिजे पुढचा चेंडू. हो पुन्हा एकदा खूपच दूरवरती चेंडू ठेवला. निगेटिव्ह चेंडूंचा मारा करत असताना बॅक टू बॅक लगातार दुसरा अवांतर चेंडू वाईड. अजून करायच्या त्या 12 चेंडू 22 धावा. एक महत्वपूर्ण इथे त्यांना माहित आहे की हा डावकुरा फलंदाज आतापर्यंत चांगली फटकेबाजी करतोय. इथे खूप महत्वपूर्ण आहे, विकेट काढणं फार गरजेचं आहे परंतु इथे धावाचा पाठलाग करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. पुढचा चेंडू डावकुरा गोलंदाज आहे, इथे जोरदार मारलेला फटका, स्टेप आउट जाऊन मनगटी कलात्मक मारलेला लॉंग ऑनच्या दिशेला मारायचा प्रयत्न होता. फलंदाजाला माहित होतं, केदारला माहित होतं की इथे जर आपण लॉंग ऑफला जर फटका मारला वाऱ्याच्या दिशेला तर तो सहजरित्या आपण षटकार मारू शकतो आणि तीच पद्धतीत सौरभ गांगुली टाईप स्टेप आउट होऊन मारायला तो एक प्रथम फटका षटकार. या 6 धावसंख्येनंतर पूर्ण सामन्याचं चित्र बदललं. 22 धावा करायच्या होत्या, पूर्ण 6 धावा वजा झाल्या. राहिल्या किती? 11 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 16 धावा. 11 चेंडू 16 धावा. इथे पाहिजे काय होते. ओमकारला माहिती आहे इथे आपण क्रीजवरती थांबणं फार गरजेचं आहे. जबरदस्त चेंडू टाकला, कोणत्या प्रकारचा चेंडू वेगात नव्हता परंतु स्लोवर चेंडू इन स्विंग चेंडू टाकला. फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये टाकला. मिड विकेटला मारायचा का एक्स्ट्रा कव्हरला परंतु मिड विकेटला मारायच्या प्रयत्नामध्ये चेंडू लोवर आला आणि चेंडू निर्धाव गेला. इथे पाहिजे पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी, एक निर्धाव चेंडू संघाचं पूर्ण चित्र बदलू शकेल. इथे एक षटकार पूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकेल परंतु दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज चांगले नामवंत फलंदाज आहे. पुढचा चेंडू लिफ्टाम ओव्हर विकेट टाकलेला चेंडू पुन्हा एकदा. इथे पाहिजे लगातार वाईटचा मारा करतोय. इथे जर चेंडू बॅटला लागला असता तर तो षटकार गेला असता. एक धावसंख्येनंतर सामन्याचं चित्र बदललं. 10 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 15 धावा. सामना कुठे होता आणि ढकललेला पूर्ण असं वाटत होतं बेळगाव संघ जिंकतोय का नाही परंतु क्रिकेट आहे. अजून शेवटचा चेंडू टाकायचा आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सांगता येत नाही. पुढचा चेंडू इथे पाहिजे. स्लोवर चेंडू, मनगटी कलात्मक मारलेला फटका, हेलिकॉप्टरचा फटका होता. इथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे एक रन कंप्लीट केली. दुसराही रन कंप्लीट केलेला. या 2 धावसंख्येनंतर चित्र बदललं. 9 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 13 धावा. एक महत्वपूर्ण चालू लढत आहे. आजच्या दिवसातील एक महत्वाचा दुसरा सामना. बॅक टू बॅक लगेच सामना खेळावा लागणार आहे. जर हा संघ विजयी झाला तर अगोदरच्या सामन्यातला विजेता संघ पुन्हा पोलीस संघासमवेत लढणार आहे. तो लगातार लगेच दुसरा सामना खेळण्यासाठी. इथे पाहिजे 9 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 13 धावा. 4 रनचा फरक. इथे एक षटकार पूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतं. पुढचा चेंडू, चांगला गोलंदाज, पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. इथे पाहिजे जेल होतोय का. इथे एक टप्पा घेत गेलाय तो सीमा पार स्क्वेअर लेगच्या दिशेला. चौकार. 8 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 9 धावा. 8 चेंडू 9 धावा. पूर्ण सामन्याचं चित्रच बदललं. सामना कुठे होता आणि कुठपर्यंत आला. लहान मुलं माझ्या समोर बसलेले, त्यांना असं वाटलं की बेळगावचा संघ पराभूत होतोय का काय परंतु मी त्यांना बोललो होतो की रबर बॉल आहे. रबर बॉल मध्ये सामना कधी बदलेल काय सांगतात. त्यात मॅजिक ओव्हर आहे. मॅजिक ओव्हर मध्ये सामन्याचं चित्र बदललं. ते एका षटकात 21 धावा आल्या, पूर्णतः डबल झाल्या, त्या विकेट न पडता त्यामुळे 42 धावा झाल्या आणि सामन्याचं चित्र बदललं. इथे पाहिजे पुढचा चेंडू. इथे फुलटॉस चेंडू करून घेतला. तो फलंदाजांना मिड विकेटला मारलेला फटका क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे मिसफील्ड केला. दुसऱ्या रन घेण्याच्या प्रयत्नात चौकार जातोय का पाहिजे. आता ते घेतल्या त्या 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर बेळगाव 11 संघाची धावसंख्या 7 चेंडू 7 रनवरती आलेली आहे. तिथं पाहिजे पुढचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. विजय षटकार मारतोय का सिंगल घेऊन स्ट्राईक बदलतो ते पाहिजे परंतु इथे महत्वपूर्ण आहे. इथे
शेवटचा षटक चांगला गोलंदाज टाकणार आहे, त्याच्याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे, परंतु इथे पाहिजे. अतिशय जबरदस्त फुलटॉस चेंडू, इथे षटकाराचा चेंडू फिनिश केलाय सामना. एका प्लातून मारलेला फटका, षटकार. 6 चेंडू 1 रन. आता नुकतीच 1 वर्षापूर्वी स्पर्धा झाली होती ती पाषाणला. त्या स्पर्धेमध्ये 12 चेंडू 3 रनची गरज असताना त्या षटकात 2 धावा आल्या. नंतर 6 चेंडू 1 रन, पूर्णतः ते षटक निर्धाव पडलं आणि तो सामना कर्वेनगर 11 संघाने जिंकला होता. एका मोठा बलाढ्य बिबवेवाडी डीडी स्पोर्ट संघाला पराभूत केलं होतं. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोण जिंकेल सांगता येत नाही. फक्त तुमची जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट हे फार महत्वाचं आहे. इथे पाहिजे 6 चेंडू 1 रनची गरज. छोटा पॅकेज बडा धमाका. क्रिकेटचा आकोदे का हाल पाहत असताना माझ्या समवेत इथं बसलेले आहेत लहान लिटिल स्टार. दोन्ही संघाच्या संघनायकांना लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. इथे पाहिजे बॅटचा एज, इथे स्क्वेअर लेगला शुभमकडे चेंडू मारला. शुभमने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. विजय झाला तो बेळगाव. अनिश्चिततेचा विजय प्राप्त केलेला एका अप्रतिम फटकेबाजी करत आपला संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. त्यानंतर लगेच सामना होणार आहे. बेळगाव संघाच्या सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे, यानंतर लगेच तुमचा या अगोदरच्या सामन्यातला विजेता पुन्हा पोलीस बॉईज संघमालक प्रशांत भाऊ शिंदे यांच्या समेत सामना होणार आहे आणि तो 6 षटकांचा असेल. या स्पर्धेसाठी नामवंत पंच आहेत आपल्या भोसरी विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व, एक जबरदस्त दीपक देलगावकर आणि तसेच अतुल रोंगे. आणि ही सर्जा राजाची जोड आहे. ही सर्जा राजाची जोड कधीही तुटू शकणार नाही. एक महत्वपूर्ण आदेश आलेला आहे स्पर्धा आयोजकाकडून. जर पिच वरती कुणी जर खेळला तर त्या संघाला पेनल्टी असेल. 2 मिनिटात बाजूला सरली. चला, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना त्वरित यायचे. विजय संघासाठी 2 मिनिटाचा वेळ असेल. तुमचा सामना आताच नुकताच झालेला आहे, परंतु नाणेफेकीचा कौल करण्यासाठी तुम्ही इथे यायचे. इथे स्मित हास्य देत असताना स्वतः दीपक सर आणि अतुल रोंगे सर. खूप मोठा तगडा अनुभव आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. कशाला म्हटलं जातं, जस्टिक डायरी म्हटलं तरी अतुल रोंगे आणि दीपक सरांकडे बघितलं जातं. त्याला इथे एका जागेवरती अरे स्कोरर एकाच जागेवर बसतो, तू 4-5 ठिकाणी काय जातो. चालू मॅच मधला अर्थातच बेळगाव संघाचा उद्योन्मुक्त भावी उद्याचा स्टार ठरतोय तो डावखुरा फलंदाज. मॅन ऑफ द मॅच केदार. मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो केदारनाथ. प्लीज केदारनाथ, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी याचे. केदारनाथ कॅप्टन तुम्ही पण याचे. बेळगाव संघाचा आत्ताचा जो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतला तो केदारनाथ. तसं म्हटलं तर आपल्या पुणे टेनिस बॉल शो मधले अतिशय दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी आपले जिवलग मित्र ज्ञानेश्वर बोराडे साहेब आपल्या इथं आगमन झालेलं आहे. प्लीज आपण व्यासपीठावरती याचे स्थानमध्ये व्हायचंय. आपलं सरसर स्वागत. Please attended you the call and these are the very collected. Enjoy from this the tournament. Come on India. यारा तेरी कहानी में हो जिक्र मेरा कहीं तेरी खाम हवा हवाए. याड लागलं ग रंगला तुझ्यात याड लागलं ग वासिया उसात येई कस्तुरीचा चाकलं ह्या वार गोड लागलं ग संगवान बोलवान मन झुरतया धरून पळतया टळतया वळतय मागा फिरून सजलं ग दजलं ग लाज काजल सारलं यंदळ हे गोंधळलं लाड लाड गेला हरून. बराम रे यार वेया.
उमरान चंद्रबाईला इन्नार दप्पा चंद्रबा. नंतर तुम्हाला मी जादूचा खेळ सुद्धा दाखवणार आहे. आमची जादूचा खेळ म्हणजे लय जबरदस्त खेळ आहे. इथे तुम्ही कोणत्याही वस्तूला जरी शिवलात आणि मी जरी दूरवरती बाउंड्री लाईनला जरी गेलो तरी तुम्ही ज्या वस्तूला शिवलेला आहात, टच केलेला आहे, ती वस्तू मी 100% ओळखणार. कारण मला ही विद्या साधारणतः मी रात्री 1 वाजता वडाच्या झाडाखाली बसतो, तप करतो, तेव्हा मला ती विद्या समजली जाते. आता अभिनं सांगितलं की ती विद्या करून दाखवा. नक्कीच आम्ही करून दाखवणार आणि त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. चला सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. आज ढगाळ वातावरण बनलेलं आहे. उन्हाचा तडाखा जरी असला तरी वारं सुटलेलं आहे. साधारणतः 5:03 पावसाला सुरुवात होणार आहे. आजच्या दिवसामध्ये त्या अगोदर थोडीफार रिमझिम सुरू होईल, परंतु वेधशाळेचा आता नुकताच मला मेसेज स्क्रीनवरती आलेला आहे. आज साधारणतः 5:03 पावसाला सुरुवात होईल. अमोल सेठ चव्हाण आमचे जिवलग मित्र, त्यांची फरमाईश आहे चॉकलेट कुमार यानी की चॉकलेट बॉय, शेलारवाडीचे हुकमी एक्का, आणि त्यांची फरमाईश आहे कच्चा बदाम. बदाम बदाम दादा बदाम बदाम काचा बदाम मवलवाडी पोडमाची यंद्राबाचे तम सुमंत सुमंतर याची यत्रतम अनामाचे कंद्राबाची यतना कालाचे मात्र काचा बदाम कच्चा बदाम खाले कच्चा बदाम तू भी खावे इमर्जी से खावे अरे कच्चा खावे पक्का खावे सुकट खावे बुम्बिल खावे बदाम बदाम दादा बदाम बदाम काचा बदाम काचा बदाम काचा बदाम. हे मला गाणं येणार नव्हतं, परंतु एक वेळेस माझ्या रूमवरती भेटायला आले अतुल रोंगे सर. त्यांना गाणं लिहून आणलं होतं की सर तुम्ही हे गाणं गाऊ शकता का. मी गाणं लिहून आणलेलं आहे. या अगोदर ती गाणं वेगळ्या भाषेत होतं, कलकत्ता भाषेमध्ये, तर ही मी माझ्या अक्षरामध्ये लिहून आणलेलं आहे. तुम्हाला ओळखलं तर ठीक आहे आणि तुम्हाला ओळखतील. भाषा म्हणजे तुम्हाला अनुकूल असणारी भाषा आहे. आणि हे अतुल रोंगे जे आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांनी मला हे गाणं दिलं आणि तिथून माझा वाटचाल सुरू झाली. आज महाराष्ट्रामध्ये या गाण्यानं धुमाकूळ केला. जिथे जाईल तिथं मला पूर्ण या गाण्याची जास्त ऑफर असते. परंतु अतुल सरांचं खरंच मी आभार मानतो. असं गाणं त्यांना पुन्हा एकदा अजून एक आणावं. आणि काल आले होते मला, पण ते इंग्रजीत गाणं होतं. त्यांना म्हटलं इंग्रजी जास्त लोकांना समजत नाही, जरा वाईच वेगळी भाषा आणा, 100% ते गाणं फेमस होईल. त्यासाठी DJ डॉन्सर DJ रोहन चौगुले हे त्या गाण्यापाठीमागं म्युझिक देण्यासाठी सज्ज होणार आहेत आणि ते सुद्धा काम चालू आहे. अतुल रोंगे आणि दीपक देऊळगावकर इथे जबरदस्त पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. खूप मोठा अनुभव आहे. आपल्या विभागातील दमदार व्यक्तिमत्व एक सामाजिक कार्यकर्ते आकाश मावकर यांचे इथं आगमन झालेलं आहे. मंडळी त्यांचं सरसर स्वागत. आपण इथं येथे स्थान बदवायचे प्लीज. एक क्रिकेट प्रेमी एवढे मुक्त. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. टाइमपास करू नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 6 षटकांचे सामने असताना आपण वेळ कधी निघून जाईल ते सांगता येणार नाही. त्यामुळे सहकार्य करायचे, अजिबात विलंब लावू नका. सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. आजच्या दिवसातील अंडर 23 अंतर्गत असणारे सामने
त्यात आयुष 11 विरुद्ध पुणे पोलीस बॉईज पहिला सामना झाला, त्यामध्ये पुन्हा पोलीस बॉईज संघाने सामना जिंकला आयुष 11 संघानं. त्यात अथर्व याने चांगली फटकेबाजी केली होती, वैयक्तिक 34 धावा केल्या होत्या, परंतु एक मोठी धावसंख्या करण्यास संघ थोडासा पिछेड पडला. 73 धावा झाल्या 6 षटकात. 73 धावांचं आव्हान देत असताना पुन्हा पोलीस संघानं तो सामना खूप कठीणमय जिंकला. आणि तसं म्हटलं तर यानंतरचा सामना लगेच दुसरा झाला तो बालाजी स्पोर्ट बेळगाव विरुद्ध मयूरदादा पाटील RK पॅन्थर्स पुणे या दोन संघादरम्यान. त्यामध्ये मयूरदादा पाटील RK पॅन्थर्स संघाने 6 षटकात 90 धावा केल्या होत्या, मोठी धावसंख्या होते, पण मॅजिक ओव्हरमध्ये पूर्ण सामन्याचं चित्र बदललं. टीममध्ये केदारनाथ आला आणि पूर्ण सामन्याचं चित्र बदललं गेलं. 3.4 षटकामध्ये 42 धावा होत्या, तिथे पूर्ण धावांची पैलूट झाली आणि बालाजी स्पोर्ट बेळगाव हा संघ विजयी झाला. आणि यानंतर लगेच त्यांचा सामना लगेच चालू होणार आहे. तोच पहिल्या सामन्यातला विजेता पुन्हा पोलीस बॉईज विरुद्ध सामना चालू होतोय, तो दुसऱ्या फेरीतला पहिला सामना बालाजी स्पोर्ट बेळगाव. हेलो बच्चे जैसे खेल रही तसेच आजच्या दिवसातील दुसऱ्या हाफमधील म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये सामने होणार आहेत ते AB अमर्त्य मालेगाव मुंबई विरुद्ध ज्ञानेश्वर भाऊ बोराडे लोणावळा. त्यानंतर सामना होईल तो यशवंतराव पाचंगे क्रिकेट क्लब शिरूर विरुद्ध वॉरियर्स. एक महत्त्वपूर्ण सामना असेल. यानंतरच्या दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा 2-3 बलाढ्य संघ आहेत, 4ही बलाढ्य संघ आहेत, परंतु आजचा दिवस कोणता संघ गाजवतोय ते पाहायचंय. स्कोररच्या भूमिकेमध्ये माझे जीवलग मित्र रोहन पाटील, छोटा पॅकेज बडा धमाका, उद्याचा 22 स्टार मायकल जॅक्सन. चौथी मॅच आहे का तुमची आमच्या बरोबर? चला, दोन्ही संघाचा राखीव प्लेअर इथे येणं फार गरजेचं आहे. दोन्ही संघाचा राखीव प्लेअर जर समालोचन कक्षामध्ये आला नाही तर 5 रनची पेनल्टी असेल. तुम्ही 11 तर मग बॉलरचं नाव सांग. लोहार नाव सांग. हर्षल अनिकेत लोहार, एक वेगवान गोलंदाज. अनिकेत बद्दल बोलायचं म्हटलं तर कित्येक तरी स्पर्धा त्यानं आपल्या संघाच्या नावावर केलेल्या आहेत. अनिकेतचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर 2 षटकं 7 धावा 4 विकेट. आत्ता नुकतीच स्पर्धा झाली होती देवरोडमध्ये आणि त्यामध्ये त्यानं एक नॉर्मल सराव सामन्यामध्ये प्रदर्शन केलं होतं, परंतु इथं आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये अंडर-23 आपण हाफ का ठेवलेत? कारण मला असं वाटलं की उद्याचे 22 स्टार हे अंडर-23 मधूनच होऊ शकणार आहेत. इथे अंडर-23 मध्ये तुम्ही मोठ्या संघामध्ये गेला तर तुम्हाला फक्त क्षेत्ररक्षण दिलं जातं, कधीतरी बॅटिंग दिली जाते. मग तुम्ही वैयक्तिक खेळला तर उद्याचा स्टार होऊ शकतो, तुम्ही स्वतः गेम खेळू शकता. म्हणून आपण ही संधी दिलेली आहे आणि इथून पुढं कोणत्याही स्पर्धेमध्ये 100% अंडर-23 वन हाफ होणारच. चला, पहिला सामना पहिला दिवसातील पहिला राऊंड हा 6 षटकांचा होता. इथे
5 षटकांचा सामना आहे. एक गोलंदाज फक्त 2 षटकं टाकू शकेल, बाकीच्या गोलंदाजाला एक ओव्हरचं लिमिट असेल. इथे जायचंय पुन्हा पोलीस बॉईज संघाकडून सलामीला आलेला आहे तो शुभम गीते आणि नॉन स्ट्रायकर आहे तो वेदांत देसाई, अर्थातच ओमकार देसाई यांचा छोटा बंधू, आपलं ओमकार देसाईंचा मुलगा. इथे पहिला चेंडूवरती शुभमनं मारला तो चौकार. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा पॉईंटच्या क्षेत्रात मारला होता तो पहिल्या चेंडूवरती चौकार. इथे एक्स्ट्रा कव्हरला चौकार. वेदांत बद्दल बोलायचं म्हटलं तर गोळीबार मैदानामध्ये पहिला सामना आपल्या क्रिकेट क्षेत्रातला पुण्यातील पहिला सामना गोळीबार मैदानामध्ये खेळला होता. ओमकार सरांनी त्याला आपल्या संघात आणलं होतं आणि पहिला चेंडू थोडासा अडचणीत गेला, नंतर बाउन्स बॉल टाकल्यानंतर त्यानं चौथा चेंडू षटकार मारला होता. तो क्षण मी विसरू शकणार नाही. बघूया पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रात मारायचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. या एक धावसंख्येनंतर पुन्हा पोलीस बॉयज संघाची धावसंख्या होती ती 5. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा विषय नाहीये, त्यामुळे इथे तुम्हाला चौपर फटकेबाजी करावं लागेल. बिंदास. इथं मॅजिक ओव्हर किती आहे? मॅजिक ओव्हर सर 5 मध्ये किती आहे? चौथी ओव्हर मॅजिक ओव्हर असेल स्पर्धेच्या नियमानुसार. आपल्या विभागातील दमदार व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर बोराडे साहेब यांचे इथं आगमन झालेलं आहे. मंडळी त्यांचं सरसर स्वागत. इथे जाऊया पुढचा चेंडू. इथे जोरदार मारलेला फटका. इथे जेल होतोय का पाहिजे? 30 सर्कल मध्ये मारलेला फटका पॉईंटच्या क्षेत्रात गेला. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं वेदांतनं एक या धावसंख्येनं खातं खोललं. या एक धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 6 धावसंख्या. इथे तुम्हाला 5 षटकामध्ये जर सामना जिंकायचा असेल तर तुम्ही आता नुकतीच बघितले सर बेळगाव संघाकडे किती मोठी क्षमता आहे. 6 षटकात त्यांना 90 धावांचा पाठलाग केलेला आहे. इथे पुन्हा पोलीस बॉल संघाला जर सामना जिंकायचा असेल तर साधारणतः 5 षटकात 80 ते 85 धावसंख्या उभी करावी लागेल. पुढचा चेंडू अनिकेत टू शुभम. शॉर्ट पिच चेंडू मिडविकेटला मारायच्या प्रयत्नात चेंडू गेला जमिनी लगत. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षण करून फेकी करणं फार अवघड असतं, परंतु हे उद्याचे भावी स्टार आहेत, यंग ब्रिगेड खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांचा थ्रो स्टंपपर्यंत येणं फार गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीचा थ्रो टाकला. इथे या एक धावसंख्येवरती समाधान मानावलं त्या शुभमला आणि या एक धावसंख्येनंतर पुन्हा पोलीस बॉय संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 7 धावसंख्या. चांगली गोलंदाजी करतोय अनिकेत. तसं म्हटलं तर उद्याचा भावी स्टार मुंबईचा एक विस्फोटक आक्रमक छोटा पॅकेज बडा धमाका वेदांत देसाई, ओमकार देसाई यांचा सुपुत्र ओमकार देसाई. एक जबरदस्त मोठं नाव पुणे टेनिस बॉल नाही मुंबई टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रातलं एक मोठं नाव आणि आज त्याला जीवदान दिले गोलंदाजाने. इथे गोलंदाजाची चूक आहे. गोलंदाजानं पहिला कॉल केला होता त्यामुळे किपर थांबला. की गोलंदाजानं कॅच घेतला पाहिजे होता, तो शेवटच्या क्षणापर्यंत तो तिथं आला होता. फलंदाज थांबला होता. फलंदाजानं सुद्धा तुम्हाला अडचण केली नव्हती, अजिबात मध्ये आला नव्हता, त्यामुळं तिथे गोलंदाजानं चूक केली आणि जीवदान दिलं ते फलंदाजाला. त्यामुळं 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या एक धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 8 धावसंख्या. पुन्हा पोलीस बॉयज एक नामवंत असणारा संघ. पुढचा चेंडू. इथे ओरपी चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला मारलाय तो फटका, खूपच दूरवरती षटकार. शेवटचा चेंडू ओरपी चेंडू पडला आणि त्यावरती घेतला खरपूस समाचार शुभम गीतेनं. या स्पर्धेतला मारला साधारणतः 24वा षटकार होता. या 6 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 14 धावसंख्या. एका षटकानंतर 14. कोणत्या प्रकारची विकेट नाही. अतिशय दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. उद्याचे 22 स्टार आहेत. दोन्ही संघाकडे कोणत्या प्रकारचा ओल्ड इज गोल्ड खेळाडू नाही, तरुण तर्क असणारे काट टाकणारे खेळाडू आणि त्यात ओपन मैदान, सिमेंट पिच, रबर बॉल, पाऊस नाही, त्यामुळे गोलंदाजाला इथं पूर्णतः 6 चेंडू टाकताना घाम गाळावा लागतोय, पूर्ण ताकद लावावी लागते. इथे कोणत्या प्रकारची ताकद तुमच्या कमी पडली तर त्या चेंडूवरती षटकार शुअर असणार आहे, कारण इथे तुम्हाला प्रत्येक चेंडू गणेश फ्रेश होऊन गोलंदाजी करावी लागणार आहे. जोरात झटके द्यावे लागणार आहेत. कुठे तर शोल्डरला. इथे ताकद वाढवावी लागणार आहेत आणि ताकदीनुसार गोलंदाजी करावी लागते. कधी कधी निगेटिव्ह चेंडूंचा मारा करावा लागणार, परंतु इथे मिड विकेटला स्टंप अटॅक चेंडू टाकायचा प्रयत्न केला तो अनिकेतनं. अगोदर चांगली गोलंदाजी केली, त्यावरती घेतला तो षटकार. गोलंदाजाचं नाव सांगा मित्रा. बालाजी 7 नंबर. तनिष. नवीन गोलंदाज छोटा पॅकेज बडा धमाका तनिष.
राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज फलंदाज आहे तो वेदांत आणि वेदांतला चेंडू काही नीटसा समजला नाही. वेदांत ठरवून खेळायचा प्रयत्न केला. वेदांतकडे क्षमता आहे. वेदांतनं लॉंग ऑफला जर मारला असता तरी 2 धावा भेटल्या असत्या, परंतु त्याला असं वाटलं की आपण मिड विकेटला हा फटका मारूया. तोपर्यंत चेंडू एकदम स्लोवर ब्लॉक हॉल चेंडू करून घेतला आणि चेंडूवरती 1 रन पंचांचे सरा बॅटचा एज, त्यामुळे ती अवांतर रन नाहीये. त्यामुळं एक या धावसंख्येनंतर पूर्ण संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या झाली ती 15 धावसंख्या. इथे शुभम गीते ज्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फटकेबाजी केली. आता नुकताच देहू रोडमध्ये स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ज्यानं पहिल्या दिवशी गाजवला होता महाड शिवांश 11 संघातर्फे खेळत असताना, परंतु आज इथे पुन्हा पोली बॉय संघाकडून खेळतोय. बघूया पुढचा चेंडू. इथे जोरदार मारलेला फटका. इथे क्षेत्र खूप अवघड आहे. इथे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येतोय. चांगला प्रयत्न केला होता, पण तिथे रबर बॉल आहे. रबर बॉलची दिशा पूर्णतः बदलली जाते. तुम्ही किती जरी चेंडू वरती नजर ठेवत आला, त्याची गती पूर्ण वेगात जरी असली तरी ती पूर्णतः आदला बदल होत राहते. चेंडू हवेमुळे इकडे तिकडे होतो आणि चेंडूची गती तुम्हाला पकडता येणार नाहीये, दिशा बदलता येणार नाही. त्यामुळे चेंडू सुटला. चांगला प्रयत्न केला होता, जीवदान भेटलं त्या फलंदाजाला. चालतंय चालतंय ठीक आहे. आणि यानंतरचे समालोचनेतील आमचे जीवलग मित्र या स्पर्धेचे सर्व स्वतः ओमकार देसाई. आणि ओमकार सरांचं शेवटच्या क्षणी जाता जाता म्हणले एक गाणं म्हणा, कच्चा बदाम. तर जाऊया पुढचा चेंडू. शुभम स्ट्रायकर फलंदाज, त्याला आता नुकतं जीवदान भेटला. जीवदान नव्हतं, खूप दूर होतं चेंडू होता. पुढचा चेंडू. शुभम स्ट्रायकर फलंदाज. ओ इथे स्लोवर चेंडू आणि त्याचा पुरेपूर खरपूस समाचार घेतला. मीटर पट्टी तुटली. साधारणतः 110 मीटर मारलेला फटका, षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत परिवर्तन. संघाची धावसंख्या होती 23. बदाम बदाम दादा बदाम बदाम काचा बदाम मोबाईलवाडी पोडामाची यंद्राबाचे तोम सुमन सुमन तर याची यत्र तोम अनामाचे गंद्राबाची यातना कालाचे मात्र काचा बदाम कच्चा बदाम काले कच्चा बदाम. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. तोपर्यंत तुमचा अंग मोडल आळूदारा. यानंतरचं समालोचन करतील ओमकार सर. थँक्यू सो मच. राज रणदिवे सरांचा आवाज तुम्ही ऐकला. कच्चा बदाम सॉन्ग आजही ट्रेंडिंगला आहे. हे राज बदाम सरांचा आवाज ऐकून पुन्हा एकदा कळालं. वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांना शुभ दुपार. पुणेकर नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, जय हरी. देहू रोडमध्ये तुम्ही सगळेजण आहात आणि तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आदरणीय राजेश भाऊ टिळेकर आणि श्री प्रद्युम्न टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख आयोजक उमेश नायडू, संभाजी थेऊरकर आणि साजिदभाई तांबोळी यांच्या स्वप्नांना साकार झालेलं आहे आयोजन. खतरनाक बॅटिंग सध्या करतोय मैदानावरती शुभम गीते. ओव्हर द विकेट. टप्पा पडलाय अगदी वेगवान तेजतर्रार बॉल होता. गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर टेक ऑफ होणारा बॉल, टेक बाव राईज होत होता बॉल आणि व्हाईट बॉलसाठी DRS या ठिकाणी घेण्यात आला. या आपण जाऊया लगेचच टेक्निकल टीमकडे. व्हाईट बॉलसाठी DRS. संभाजी भाऊ थेऊरकर त्या ठिकाणी असतील थडंबाच्या भूमिकेत. खूप सुंदर क्रीडांगण, अगदी दोन्ही बाजूला हायवे आणि प्रचंड प्रेक्षकांची इथे गर्दी वर्दळ नेहमी असतं. आणि अशा प्रेक्षकांच्या मधोमध असणारं हे खरं तर कॉलेज ग्राउंड आणि इकडे क्रिकेट खेळायला पाहायला मजा काही वेगळी असतं. मागचा सामना आपण जसं म्हणालो ना की टीम बालाजी स्पोर्ट बेळगाव पुण्याची मिसळ खायला नाही तर पुणे गाजवायला आली आहे आणि 94 चेस करून ते या मॅचमध्ये आता पुन्हा खेळत आहेत. थोड्याच वेळात निर्णय येईल. वाईड बॉल. टीमची टोटल
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर धावफलकावरती जाऊन पोहोचला आतापर्यंत 30 धावा. ओव्हर नंबर सुरू आहे 2. 1.4चा खेळ झाला. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 5 षटकांची मॅच. हा बॅटच्या समोर उचलला, पिक केलाय, पिकअप पॉइंट वरनं थेट ड्रॉप केलाय. ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड. इट्स आउट ऑफ द हिट. माइटी अँड क्लिअर अँड क्लीन 6. डीजे लगाव ना. आणि या षटकारानं स्कोर 36. मागच्या मॅच मध्ये थोडंसं अपयशी होता शुभम गीते. त्यानंतर काय तुफानी बॅटिंग केली. रसायनी विभागातील यश मोरे आला आणि त्याच्या बॅटमधनं सलग 3 बॉल 3 षटकार आले. आणि या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटनं नवा फिनिशर घडताना पाहिला. अजून एक आडवा बॅटनं आता मिड विकेटला मारलाय. घुटना टेक और ये सिक्सर देख. 2 षटकं संपली आहेत आणि धावा झाले धावफलकावरती 42. षटक संपल्या मैदानावरती. दुसरं मागच्या ओव्हरमध्ये लगातारचे 4 बॉल आणि 4 षटकार आलेत. वेदांत ऑन स्ट्राईक. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आहे. आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिला बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन. धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. स्कोर 43 या आकड्यावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 42 आलात आणि ओव्हर नंबर आता 3. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये. AB सामर्थ्य मालेगाव मुंबई आणि ज्ञानेश्वर भाऊ बोराडे लोणावळा. बॅटची कडा, टॉप एज आणि वेदांत देसाईची विकेट मिळते आदित्यला. फलंदाज बाद. धक्का लागला पहिला. बॉल होते या बॉलिंग ट्रॅकवर. आदित्य न्यू बॅटर मैदानावरती येतो. यश या मॅच मध्ये ना टीम खेळतीये पुणे पोलीस बॉईज. त्याचं कारण हा खेळाडू आहे. रायगड जिल्ह्यातून रसायनी परिसरातून हा खेळाडू येतो. आता आलाय आणि पहिल्याच बॉलवरती मारलाय. यशच्या बॅट मधनं या मैदानावरती सलगचा 4था षटकार आहे. मागचा डाव त्याचा जिथे थांबला ना सलग 3 मध्ये 3 मारलेत आणि इथे बॅटिंग साठी आलाय आणि पहिल्याच बॉलवरती सीमारेषेबाहेर फाईन लेगला हुक केलाय. आला षटकार. जसं रायगड टेनिस बॉल क्रिकेटनं अनेक सारे फिनिशर दिलेत फार कमी वयात. आय थिंक जर मी बरोबर आहे तर 19 ते लास्ट 20 यश मोरे. आणि सध्या काय तुफानी बॅटिंग करतोय. यंगस्टरचं क्रिकेट आहे आणि सध्या तो ते गाजवतोय. हा एक्स्ट्रा बाउन्स. अंपायरचा इशारा नो बॉल. कारण ओव्हर मधील हा 3rd बाउन्सर आहे. अंपायर नो बॉल आहे की यस DRS. अंपायरचा नो बॉल आहे इशारा. त्याला चॅलेंज करण्यात आला.
थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. नो बॉल, फ्रीट. ज्ञानेश्वर भाऊ बुराडे साहेबांचं शुभागमन झालंय. थोड्याच वेळात टॉस केला जाईल. AB सामर्थ्य मालेगाव मुंबई आणि ज्ञानेश्वर भाऊ बुराडे लोणावळा या दोन टीमच्या दरम्यान टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन यायचे. ज्ञानेश्वर भाऊ स्वतः इथे उपस्थित आहेत. लोणावळा विभागातील एक नामवंत उद्योगपती. तर ज्ञानेश्वर भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लोणावळ्याच्या चिकीला जितका गोडवा आहे तितकाच ज्ञानेश्वर भाऊ बुराडे यांच्या स्वभावाला आणि यश मोरेच्या बॅटमधनं षटकार आलाय सलगचा 5वा. काय बॅटिंग करतो यश. या मैदानावरती फक्त तो 5च बॉल खेळलाय आणि 5ही बॉल त्यानं मैदानाच्या बाहेर षटकारासाठीच पाठवल्यात. आणि इथे जर आला तर या अगदी मैदानावरती 6 बॉल सलग 6 षटकार लगावणारा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल यश मोरे. बॉल तयार. इथे संधी मोठी होती रेकॉर्ड बनवायला. प्रॉपरली बॅट वरती नाही कनेक्ट झाला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फलंदाज 2 धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे झाल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 58. 58 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहताय 3. चौथं षटक मॅजिक ओव्हर असेल. बॉल तयार. बॅकफुटला जाऊन स्लाइस करायचं होतं पॉइंटच्या वरनं. प्रॉपरली मिडल नाही झाला बॉल बॅटवरती. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत आणि धावफलक 2 ने पुढे चाललाय 60 या आकड्यावरती. 60. 60ला 1 बाद. फक्त षटक सुरू आहे मैदानावरती. तिसरं 5 षटकांची मॅच अजूनही मॅजिक ओव्हर येणं देखील बाकी आहे. नॉन स्ट्रायकर एंडला शुभम गीते खेळतोय. अनेक मोठ्या स्पर्धा सध्या महाराष्ट्रातील तो गाजवतोय ॲज अ ऑल इंडियन आयकॉन म्हणून. अनेक ग्रामीण टीम्स त्याला आमंत्रित करत असतात आणि आज तो या मैदानावरती मॅजिक ओव्हरमध्ये काय करेल. यश मोरे देखील तितकाच आक्रमक बनलाय. बॅकफुटला जाऊन स्लाइस करायचं होतं नाही जमला. हा देखील बॉल या ठिकाणी आपण पाहता आलाय तो म्हणजे डॉट. आणि षटक मैदानावरती संपलंय ते म्हणजेच आपण पाहताय या ठिकाणी तिसरं आणि 3 ओव्हर पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये जी या ठिकाणी जाऊन पोचली आहे धावफलकावरती 60 धावा. आता मॅजिक ओव्हर आहे. इकडे रन्स आले तर डबल विकेट न गमावता. जर विकेट गेली तुम्ही ज्या रन्स बनवाल त्यातून 3 रन कमी केल्या जातील. ओव्हर नंबर सुरू झाली आहे मैदानावरती 4. चौथ्या षटकाचा खेळ. बॉल तयार. पहिला बॉल पहिल्या बॉलवरतीच आक्रमण केलं आणि पाठवला बॉल इन फ्रंट ऑफ द सेंटर आउट ऑफ दी पाक. 2 चांगल्या खेळाडूंमधली लढाई आहे आणि शुभम गीतेची बॅट सांगतीये चलो आज देखे जरा किसमें कितना है दम जम के रखना हर एक कदम मेरे साथिया. दोन्ही फलंदाज आक्रमण सुरूच. एका बाजूला यश दुसऱ्या बाजूला शुभम. धावफलक 6 ने पुढे पोहोचला. मॅजिक ओव्हर आहे आणि षटकारानं हे षटक सुरू झालंय. इकडे विकेट न गमावता ज्या रन्स बनवाल त्या डबल होतील. मागच्या मॅच मध्ये मॅजिक ओव्हरनं काम केलं.
21 धावा आल्या, तिकडे मिळाल्या 42. जिकडे रनचेस फार मोठं होतं, जवळजवळ 65चं, आणि ते सोपं झालं आणि सामना जिंकला याच टीम जी मैदानावरती खेळती आहे, बालाजी स्पोर्ट्स बेळगाव, आणि त्याआधी मॅच जिंकून आली आहे पुणे पोलीस बॉईज. यानंतर आता AB सामर्थ्य मालेगाव मुंबई, आणि त्यांना फाईट करेल ज्ञानेश्वर भाऊ बोराडे लोणावळा. टॉससाठी यायचं दोन्ही टीम. कॅप्टन पटकन. थोडा वेळ आपल्याकडे कमी, या फास्ट खेळा प्लीज. 2:22 झाली आहेत. इथं बॅटच्या समोर डाऊन टू ग्राउंड अजून एक मारलाय सलगचा हा दुसरा षटकार, आणि याआधी 4 मारलेत आणि अर्धशतक पूर्ण झालंय अवघ्या 11 बॉल मध्ये. आणि मागच्या अगदी आपण काही बॅटिंगच्या जर झलक पाहिल्या ना शुभम गीतेच्या, पूर्ण महाराष्ट्र सध्या तो गाजवतोय. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या शुभम गीतेच्या अर्धशतकासाठी. कडक बॅटिंग, बॅट वर्दी करून सगळ्या प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना शुभम गीते आपल्याला पाहायला मिळाला. त्याची झलक सगळ्यांपेक्षा अलग, आणि अवघ्या 11 बॉलमध्ये जसं वैभव सूर्यवंशीनं एक क्रिकेटमधला सर्वाधिक फास्ट अर्धशतक झळकावलं, आज या मैदानावरती रबर बॉल क्रिकेटच्या हंगामातील देहू रोडच्या स्पर्धेतील वेगवान अर्धशतक 11 बॉलमध्ये. बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका, पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. डीपमध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल, 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाणार आहे. मॅच बॉल आला रिटर्न. अंपायर्स टीमची टोटल धावफलकावर 2 ने पुढे जाते 74. टॉस साठी यायचा हा ऑफिशियल कॉल आहे. AB सामर्थ्य मालेगाव मुंबई आणि ज्ञानेश्वर भाऊ लोणावळा. ज्ञानेश्वर भाऊ लोणावळ्याचे कॅप्टन उपस्थित आहेत. AB सामर्थ्य मालेगाव कॅप्टन पाठवायचे आकाश भाऊ. टीमची टोटल धावफलकावरती सध्या 74ला 1 विकेट नाही गेली तर या सगळ्या रन्स डबल होताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्या या ओव्हर्समध्ये येतील. आतापर्यंत 14 आलेत 3 बॉलमध्ये. हलक्या हाताने खेळलेत. आता माहिती आहे शुभमला काम झालंय, फक्त विकेट द्यायची नाहीये. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. जर मगाशी डायरेक्ट हिट केलं असतं तर रनआउटची विकेट आली असती, तिकडे देखील काम चाललं असतं. यष्टीरक्षकांना बॉल हातामध्ये का ठेवला हा प्रश्न आताही पडतोय. धावफलक 2 ने पुढे चाललाय. 76ला 1, 76 लॉस ऑफ 1. 76ला 1 बाद. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. खूप सुंदर स्पर्धा. सॉफ्ट हँड हलक्या हाताने खेळायचं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला जरूर, मात्र बॅट्समन तिकडे सेफ होते. एक सिंगल अजून मिळेल, आणि एका सिंगलनं बाईटच्या मदतीनं धावफलक पुढे चाललंय. 77, 77, 77 धावा धावफलकावर. आतापर्यंत या ओव्हर्समध्ये रन्स आलेत त्या म्हणजे तब्बल 17. अंतिम बॉलवरती जर विकेट नाही आली तर ज्या रन्स येतील त्या प्लस होतील. बॉल तयार, राऊंड विकेट. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळलेत. प्रेझेन्स ऑफ माइंड अतिशय चांगलं राहिलं इकडे बॅट्समनचं. 18 रन्स टोटल या ओव्हर्समध्ये आलेत, आणि 18 रन्स आपण जर पकडले तर टोटल रन झालेत 78, आणि अजून या ओव्हर्समध्ये टोटल 18 रन्स आलेत, आणि 78 सध्या स्कोर आहे. 78 मध्ये अजून 18 ऍड केला जातील. टोटल रन्स बनतील 96. व्हाईट बॉल. 96 धावा धावफलकावरती झालेत, आणि एक्स्ट्रा रन
एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल त्या सोबतीनं गोलंदाजासाठी एक 1 फॉर दी ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज करण. व्हाईट बॉलनं स्कोर पुढे फ्लाय झालाय 97. 5 षटकांची मॅच आणि मॅजिक ओव्हरनं काम केलं आणि आधी 3 ओव्हर 60 मारल्यात. अजून एक षटकार 100+ जाऊन पोहोचली आहे टीम. तब्बल 103 धावा धाव फलकावरती. अवघ्या 5 षटकांची मॅच आणि काय बॅटिंग करते या मैदानावरती पुणे पोलीस बॉईज. संघ मला खूप खुश असतील. प्रशांत भाऊ शिंदे आज ज्या अनुषंगानं यश मोरेनं बॅटिंग केली आहे. लाखा मोलाची स्पर्धा आणि लाखा मोलाचं प्रदर्शन. क्वालिटी बॅटिंग फक्त षटकारांमध्येच डील करताना यश मोरे दिसलाय. क्वालिटी शॉट्स. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट क्रिकेटच्या परिभाषेवरती हे देखील म्हटलं जातं. आता आक्रमकता ही यश मोरेची ओळख आहे. आता अजून एक्स्ट्रा बाउन्स डोक्याच्या वरून फ्लाय झाला. डेड बॉलचा इशारा. थिंक जो आपला सिमेंटचा प्लॉट आहे त्याच्या मागे बॉल पडलाय बरोबर ना अंपास. त्यामुळे डेड बॉल घोषित करण्यात आला. चांगला निर्णय अंपासचा. लगातारची तिसरी मॅच अंपायर्स कंटिन्यू जॉब करतात. हॅट्स ऑफ आहे या सगळ्यांना. आडवा बॅटनं ऑन साइडला कडवा प्रहार. फिल्डर्स आहेत बनून राहतील प्रेक्षक. व्हॉट अ ट्राय आणि बॉल सीमारेषा पार. षटकार. यश मोरेचा वार नाही खाली जाणार. एकट्या यश मोरेनं या मॅच मध्ये काय केलंय. 9 बॉल मध्ये 47 वरती तो बॅटिंग करतोय आणि एकट्यानं या मॅच मध्ये शुभम गीतेनं जे अर्धशतक झळकावलं 11 बॉल मध्ये. आता त्याचा रेकॉर्ड ब्रेक करायचा. मला पार्टनर साथ देतोय. त्याच्या पुढे निघून जायचंय. येईल का 10 बॉल मध्ये अर्धशतक. नाही. संधी तर खूप मोठी होती. 10 बॉल मध्ये वेगवान अर्धशतक रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासात झळकावण्याची. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक खेळाडू असा देखील आहे ज्याच्या नावावरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10 बॉल मध्ये अर्धशतकाचा कारनामा. सूरज पाटील मॅन फ्रॉम वाघिवलीवाडा. बॉल तयार. हा फुलटॉस होता. बॅटची कडा मागे यष्टीरक्षक. आता अर्धशतकापासून थोडंसं दूर राहावं लागेल यशला. रेकॉर्ड इंडिव्हिज्युअल ते देखील तितकेच महत्त्वाचे असतात. टीमसाठी रन्स येणं ते देखील तितकंच महत्त्वाचं असतं. 110 धावा धावफलकावरती जरी ते एखादा चौकार यश मोरेच्या बॅटमधनं आला असतात तर सगळ्यांची इच्छा होती की आता 10 ते 11 बॉलमध्ये अर्धशतकं येऊ लागली आहेत. याचं कारण आहे ना सध्या क्रिकेटरना बदललंय. वैभव सूर्यवंशीची बॅटिंग IPL मध्ये फेअरलेस आपण पाहिली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हॅझलवूड या सगळ्यांसमोर त्यानं जी बॅटिंग केली लाजवाब राहिली. प्रत्येक चांगल्या स्ट्रायकर बॉलरला मोठे फटके त्यानं लगावले. अंपायरचा इशारा नो बॉल. एक्स्ट्रा रन 111 रन झालेत. 1 विकेट गेली आहे. 1 सध्या स्कोरकार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतं. इथे बॉल चांगला आहे. बॅट अँड पॅड मध्ये खोलात टाकला होता. यश मोरेला हवी आहे स्ट्राईक कारण त्याला माहिती आहे 1 बॉल बाकी आहे. अर्धशतक त्याचं देखील येऊ शकतं. चांगला निर्णय शुभम गीतेचा. त्यानं विकेट तिकडे सॅक्रिफाईस केली कारण ऑलरेडी शुभम गीतेचं अर्धशतक आलंय. माहिती आहे रन्स देखील चांगल्या सेट झालेत. संधी द्यायला हवी तिकडे यश मोरेला. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. टप्पा पडलाय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन थांबला बॅट्समन. 48 वरती सध्या तो वैयक्तिक बॅटिंग करतोय. अंतिम बॉलचा खेळ बाकी. हा देखील नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. धावफलकावरती 112 आणि 12 बॉल मध्ये अर्धशतक येणार का. हो आलंय एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक. आधी शुभम गीते आणि आता यश मोरेचं. एकदा बॅट वरती होऊन जाऊ द्या. यश आज पुणे गाजवतोय. हा रसायनीचा पट्ट्या पनवेल अगदी विभागातून रायगड जिल्ह्यातून येऊन आज त्यानं दणानून सोडलंय. देहू रोड तालुका मावळ जिल्हा पुणे आणि काय बॅटिंग केली आहे. पनवेल विभागातील अपकमिंग यंग रायझिंग रायगडचा नवा शिलेदार यश मोरे झळकावतोय अर्धशतक. डाव संपलाय आणि रन झालेत 118. 19चं टार्गेट. AB सामर्थ्य मालेगावचे कॅप्टन आणि टीम ज्ञानेश्वर भाऊ बोराडे लोणावळा कॅप्टन उपस्थित आहेत इथे लोणावळ्याचे. AB सामर्थ्य आपला कॅप्टन आपण त्वरित पाठवायचा.
चला फिल्डिंग टीम आणि दोन्ही अंपायर सर या, दुपारचं जेवण तुमची वाट पाहत आहे आणि खूप वेळ झाला. नाही सर, या या चालेल, या याच्यानंतर पण आराम करा, पण या आधी जेवून घ्या. तर केवळ आपली प्लेइंग लिस्ट पाठवायची आहे पटकन. ऑनलाईन आहे ॲपवरती स्कोरिंग, त्याच्यामुळे प्लेइंग लिस्ट इम्पॉर्टंट आहे. केवळ केवळ केने मॅन फ्रॉम गोरसई, मैनेजर, मेंटोर, संघ मालक, कम साल में भाई क्या क्या करेगा, ऑर्गनायझर, टी शर्ट ऑर्डर स्वीकारल्या जातील, बॅनर बनवून दिले जातील, सगळं काय केलं जाईल. चला मॅच स्टार्ट करूयात आपण. 118 झालेत, 19चं लक्ष. ए बी सामर्थ्याचे कॅप्टन टॉससाठी या, लोणावळाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत, आपण टॉस करूयात, कॉइन स्पिन करूयात. चला आपण कॉइन स्पिन करूयात. 6 षटकांची पुढची मॅच टॉस केला जाईल. साजिदभाई तांबोळी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा. इंडियन टीमला ज्यांनी रिप्रेझेंट केलंय साजिदभाई तांबोळी, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करतोय. या ठिकाणी टॉस, दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. चला या इकडे कॅप्टन दोन्ही मागे. मालेगाव आणि एका बाजूला आपण पाहताय लोणावळा, ए बी सामर्थ्य, आकाश भाऊंचा संघ, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर भाऊ बुराडे यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 ओव्हरची मॅच, कंपल्सरी चौथं षटक यांना मॅजिक ओव्हर असेल. ज्या रन्स बनवाल विदाऊट विकेट आल्या तर डबल, जर विकेट आली 10 रन्स बनल्या 3 रन त्यातून मायनस होतील. ओके, चला उजेर आपण टॉस करून घेऊयात.
चला एक एक्स्ट्रा प्लेअर या पटकन. चला एका एक्स्ट्रा प्लेअरला पाठवा टीम. पहिला बॉल, पहिलाच बॉल आलाय. फाईन लेग, सीमा पार 4. बालाजी स्पोर्ट्स बेळगाव. एक एक्स्ट्रा प्लेअर. हा यस, टॉस जिंकला एबी सामर्थ्य मालेगाव मुंबईनं आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. ISPL स्टार तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. तनिक्ष नाईक बॅटिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती चौकारानं झाली सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती सोलापूर मोहोळचा एक वेगवान गोलंदाज, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर तुम्हाला पाहायला मिळतोय माऊली. एक सिंगल ऍड केली जाईल. धावफलक 1 ने पुढे जाता. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पोहोचली आहे 5. स्ट्रायकर इनला केदार. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली केदारनं. त्याचा किरदार काय ना, त्याचा रोल काय मागच्या मॅच मध्ये जरूर दाखवला. पुढच्या मॅचचा टॉस झालाय एबी सामर्थ्य मुंबईनं आणि त्यांच्या विरुद्ध ज्ञानेश्वर भाऊ आपण पाहता बोराडे लोणावळा टीम खेळणार आहे आणि टॉस जिंकलाय एबी सामर्थ्यनं आणि निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. आलिया विकेट गोलंदाजी करताना तुम्ही पाहताय आदर्श पाटीलच्या खात्यात. मागच्या मॅच मध्ये देखील 2 ओव्हर 13 रन 3 विकेट्स. मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला सोलापूर मोहोळच्या हरळवाडीचा सितारा आणि आता देखील त्याने केली आहे दांडी गुल. फलंदाज बाद, धक्का मोठा लागलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ना, मॅन ऑफ द मॅच प्लेअरची विकेट काढली आहे. पहिल्या दिवशी आपण पाहताय अंडर-23 ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट. उद्या तुम्हाला मावळ क्रिकेट संघटना अंतर्गत टीम्स खेळताना दिसतील. प्रत्येक टीम मध्ये 2 आयकॉन्स खेळणार आहेत. त्या सोबतीने आता परवाच्या दिवशी जर तुम्ही पाहिला फायनल डेला तुम्हाला याच मैदानावरती तालुकानिहाय गट पाहायला मिळेल. एक वेगवेगळ्या संकल्पना, क्रिकेटचं प्रमोशन, क्रिकेट डेव्हलपमेंट, क्रिकेटसाठी डेडिकेशन ही नेहमीच ओळख राहिली आहे उमेश नायडू, संभाजी थेऊरकर आणि साजिदभाई तांबोळी यांची. आदरणीय राजू तरलोचन सिंह रत्तू अर्थातच बॉस यांचं आगमन झालं. वेलकम राजू भाई, आपका दिल के गहराई से हम करते हैं स्वागत. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून राजू भाऊंची ओळख आहे. उमेश दादा, पुण्यामध्ये मी पहिल्यांदा आलो, कधीच विसरणार नाही. 5 लाखाची स्पर्धा जी रेल्वे ग्राउंडला झाली, राष्ट्रवादी चषक, आणि तिकडे मिळालेला अगदी तुकाराम महाराजांचा वारसा आणि मिळालेला देहू पगडी सन्मान. आजही ती पगडी रोज देवारामध्ये सकाळी ज्यावेळी नजरेसमोर येते ना, तर देहू रोडच्या सगळ्या खरं तर या मित्रांची आठवण होते. त्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या आठवणी खरं तर देहू रोडच्या क्रिकेटनं दिल्या. थँक्यू सो मच मावळकर. आणि बॉसचं आगमन झालं. बॉस वेलकम. टीमची टोटल धावफलकावरती आहे 9. 9 लॉस ऑफ 1. एक मिनिट माऊली, एक मिनिट. मैच शुरू है, मैदानाच्या बाहेरून जा प्लीज. मैच चालू है, ग्राउंड के बाहर से जाइए प्लीज. उद्या मावळ क्रिकेट संघटनेचा हाप आहे. ऑलरेडी 2 आयकॉन्स तुमच्याकडे असणार आहेत आणि जी टीम क्वालिफाय करेल ती अजून 2 आयकॉन आपल्या टीम मध्ये घेऊ शकते. एक क्लिअर करतोय, मावळ क्रिकेट संघटनेच्या ज्या टीम्स खेळतील सेमीफायनल साठी तुम्हाला 2 आयकॉन मिळणार आहेत. तिकडे लॉर्ड्स वरती ऑलरेडी आहे 2 आयकॉन. ते सेमीफायनल फायनल साठी आहे, ज्यावेळी तुम्ही क्वालिफाय करणार, म्हणजे एका टीम साठी. बॉल होता या बॉलिंग ट्रॅक वर ओव्हर द विकेट. ऑन साइडला आडवा बॅट न कडक फटका आणि या फटक्याचा चटका लागेल आता फिल्डिंग टीमला. बॉल सीमा पार 4. दोस्तों ग्राउंड के बाहर से जाइए प्लीज. जो मैदान के अंदर से आ रहे हैं प्लीज वो जो बाउंड्री रोफ है ना उसके बाहर से जाइए. आपके साथ छोटे छोटे बच्चे, मैच स्टार्ट है. मैच भी नहीं रुकना चाहिए और आपको भी तकलीफ नहीं होनी चाहिए.
5 बॉलचा खेळ झालाय. 13 रन्स आहेत धावफलकावरती. 13 ऑन बोर्ड. अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती आता शिल्लक आहे. रन्स ऑन 119 मोठं चेस. बॉल तयार. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं फटका सजवला. बॅकवर्ड पॉइंटला कॅच झाली आहे. ड्रॉप. जीवनदान त्या ठिकाणी मिळतं आणि सेकंडचा कॉल थ्रो खराब. अगदी खूप उंचावरून फ्लाइट देऊन केला होता, त्यामुळे 2 धावा आरामात त्या ठिकाणी मिळतील. नेक्स्ट मॅच तुम्हाला टीम इन ऍक्शन या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर भाऊ बोराडे लोणावळा आणि कुणाल पाटील भिवंडी ॲज अ कॅप्टन म्हणून आहे. कुणाल. शुभम पाटील वाड्यावरनं. हार्दिक गायकवाड भिवंडी पिंपळनेरवरनं. रोशन मुळशीवरनं. धीरज मडवी या भिवंडीवरनं. पियुष पाटील या भिवंडीवरनं. आयुष माळी या भिवंडीवरनं. तनय म्हात्रे भिवंडीवरनं. अथर्व पोवाळे मुळशीचा स्टार खेळेल. कसीम अन्सारी भिवंडीवरनं आणि रितेश शेलार भिवंडीवरनं. ही टीम सगळी तुम्हाला खेळताना दिसेल. ज्ञानेश्वर भाऊ बोराडे लोणावळा आणि त्या सोबतीने त्यांना फाईट करणारा एबी सामर्थ्य मालेगाव. त्या टीम कडे देखील नजर टाकू. इथे स्विचिटचा फटका. क्या बात. बॉल चाला सीमारेषा बाहेर. रिवर्स दुधारी तलवार. चले तो गर्दन कटे दुश्मन की वरना खुद की गर्दन कटने में भी देर नहीं लगती. आणि इथे हा वार खाली नाही जाणार. 119 जरी रनचेस असला ना, लढाई मात्र चांगली होतीये. नेक्स्ट मॅच आकाशदा बेडसे पुरस्कृत टीम तुम्हाला खेळताना दिसेल. एबी सामर्थ्य मालेगाव मुंबई. मॅनेजरच्या भूमिकेत आदिल शरीफ आणि टीम तुम्हाला पाहायला मिळेल. ISPL ज्यानं अगदी गाजवली. ISPL मध्ये त्यांना मारलेला स्लॉग स्वीपचा षटकार खरं तर मिलियन्स मध्ये व्ह्यूज झाले आणि चर्चेत राहिलं. उजेर शेखचं नाव. उजेर शेखची बॅटिंग मला आजही आठवतं. मुंब्राला झालेली नासिरबाई बुबेरे ट्रॉफी आणि समोर उमर 11 सारख्या बलाढ्य टीमच्या अगेन्स्ट एकट्यानं जी फलंदाजी केली ती वाखाणण्या जोगी होती. आणि पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताना उजेर घडताना पाहिला. अवघ्या वयाच्या 17व्या वर्षी. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. तोच उजेर आज तुम्हाला खेळताना देखील ज्यांना ISPL देखील खेळली आहे तो आज देवरोड मध्ये इंटर झालाय. प्रथमेश चव्हाणला घेऊन तो खेळेल. अभिषेक बेट त्याच्या सोबतीने खेळतोय. हर्षल अडसूळ सारखा एक स्टार प्लेअर खेळेल. साहिल सुनार, मोहित, सागर गावडे, ओम पांड्या, असद खान आणि त्या सोबतीने जतीन ठाकर, कासिफ खान, प्रसन्न पाटील, दुंद्रे पनवेलवरनं आणि रोहित यादव सारखा एक नामवंत फिरकीपट्टू आहे जो या विकेटवरती आज आपल्या फिरकीचा रंग दाखवू शकेल. तर चांगल्या स्टारकास्ट दोन्ही टीम मध्ये आपल्याला खेळताना दिसतील. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. या अंपायर समोर तुम्ही लेग बिफोर विकेटची अपील केली ना, तुमच्यापेक्षा जास्त टेन्शन अंपायरला येईल. लेग बिफोर विकेट नाहीये भावानो. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील फटका फसला. मिस टायमिंग. नोमॅन्स लँड मध्ये पडला बॉल. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. वेदांत ओमकार देसाई. खूप चांगली कामगिरी वेदांतला विथ द बॉल. मी म्हणेल वेदांत अजून खूप मेहनत करावी लागेल. मागच्या मॅचच्या कंपॅरिझन मध्ये या मॅच मध्ये कुठेतरी उलटफेर त्याच्या गोलंदाजीमध्ये त्याला करून दाखवावं लागेल. आडवा बॅटनं ऑन साइडला टर्न केला बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑनला. एकच धाव मिळेल. आता बॉडी लँग्वेज थोडी ढासळलेली आपल्याला पाहायला मिळते या बॅटिंग टीमची. कारण 119 रनचेस आणि 2 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 26. खूप चांगली बॉलिंग केली वीरेन प्रदीप नैनीतनं. 11 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. ओव्हर फिनिश आहे. 2 ओव्हर संपलेत. धावा झाले 26. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. शुभम गेम थोडा स्पीडअप करा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर अजून 3 मॅच अजून आपल्याला कव्हर करायच्यात आणि त्यानंतर एक क्वालिफायर जो आजच्या टीम मध्ये विनर मध्ये टेबल टॉपर सोबत खेळ. त्यामुळे थोडं स्पीडअप करा बॉईज प्लीज. फास्ट खेळा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं. फिल्डिंग टीम परत एकदा सांगतो एबी सामर्थ्य मालेगाव मुंबई. आपण पूर्ण टीम सज्ज राहा. टॉस तुम्ही जिंकला. फिल्डिंग घेतली आहे. लगेच क्षेत्ररक्षणासाठी तुम्हाला मैदानावरती उतरायचं. आणि ज्ञानेश्वर भाऊ बोराडे लोणावळा मेंटॉर मॅनेजर आपण त्वरित संपर्क साधायचा इकडे आमच्या ऑनलाईन स्कोरर सोबत. ऑल मोबाईल नंबर सगळं घेऊन तुम्हाला यायचंय कारण क्रिक हिरोज या ऑफिशियल ऍप वरती स्कोरिंग केली जाते. त्यामध्ये सगळं अपलोड होणं महत्वाचं आहे आणि एकदा का अपलोड झालं मग पुण्यामध्ये कधी पण या. तुमचा नंबर टाकला की सगळे डाटा अपडेट्स तुम्हाला मिळतील. कमी गतीने टाकलाय डावा स्टिक. अगदी आपण पाहिलं तर कुठेतरी पकडून उभा होता बॅट्समन.
आणि त्याच्या रेंज पासून दूर आहे, खूप बाहेर ऑब्स्टिकला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. बॉलर कोण आहे मित्र? अभि कुजूर लोणीकनचा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. एक लास्ट कॉल आहे. टीम ज्ञानेश्वर भाऊ बोराडे लोणावळाचे मेंटॉर किंवा कॅप्टन, तुम्ही त्वरित संपर्क साधायचा. बॅटची कडा शॉट फाईन लेगला आणि आली आहे सिंगल. प्रदीप नैनीतनं बांधलेला संघ आहे ना, मी जेव्हा जेव्हा पाहिलाय सगळे नवीन खेळाडू यंगस्टर्स येतात. खरं तर एक एक हिरा तरसण्याचं काम खरं तर प्रदीप नैनीतच्या माध्यमातून केलं जातं. आज आहे ना या देवरोडच्या मातीतनं यश मोरे नावाला एक वेगळं वलय मिळेल. उमेश दादा, यश मोरेंना आज मी छोटस एक्झाम्पल तुला देतो. चैतन्य पाटीलला यश मोरेचं नाव सांगितलं साजिद भाई, चैतन्य पाटीलला यश मोरे माहिती नव्हता, पण आता त्यांना झळकावलेल्या 11 बॉलमध्ये अर्धशतकानंतर यश मोरे काय फक्त चैतन्य पाटील नाही अख्ख्या रायगडाला माहित होईल की रायगडच्या रसायनीच्या मातीमध्ये यश मोरे नावाचा सितारा आहे. पण त्याला संधी कोणी दिली तर आज प्रदीप नैनी डॉननं. त्याचं पूर्णपणे श्रेय आवर्जून जातं प्रदीप नैनी डॉनला. पण मागच्या 5 ते 6 वर्षाचा इतिहास पण आहे. प्रदीप नैनी डॉननं अनेक मोठे मोठे सितारे घडवले, पण डॉनचं नशीब खराब आहे. ज्यांना ज्यांना स्टार बनवलं ते डॉनला सोडून सुद्धा गेले. मग ते यश मोरेला नक्कीच एक रिक्वेस्ट असेल, ज्यांना पहिली संधी दिली आहे त्यासोबत यश लॉयल राहणं हे त्या काळामध्ये तुझं काम आहे. कारण जो डॉनच्या टीम मध्ये टिकला ना, कारण जिथे कमी तिथे अख्ख्या पुण्या, सातारा, बारामती, सांगली, विदर्भ तुम्ही कुठेही जा, डॉन भाई टीम मिलेगा क्या. मग डॉन सोबत जर तुम्ही आहात, रोजची तुम्हाला क्रिकेट खेळायला संधी मिळणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. डॉनचं टॅगलाईनच आहे, मी नेहमी म्हणतो जिकडे कमी आहे ना तिकडे डॉन आहे. आणि असं नाही आहे की वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली की डॉन कोणी उचलून आणेल. डॉनची टीम नेहमीच मोठ्या मोठ्या टीम्सला उलटफेर करते. आजही राष्ट्रवादी चषकातील उलटफेर उमेश दादा तुला आठवण असेल. डॉन आला आणि डॉननं लगातार 2 मॅचेस जिंकून लीगला टेबल कधी टॉप करून गेला कुणाला कळालं सुद्धा नाही. सिंगल डबल्स मैदानावरती सुरू आहेत. हा आणि नशीब हा मजर तितकीच आहे की क्वार्टर फायनल लास्ट किंवा जास्तीत जास्त सेमीफायनल. डॉन के नसीब में टाइटल नहीं है. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगचं चॅम्पियन ते एक टायटल मात्र आहे त्याच्या नावावरती. मिड विकेटला बॉल आला षटकार. सहा धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला. 40 धावा. नेक्स्ट ओव्हर मॅजिक ओव्हर आहे. इकडे काहीतरी होऊ शकतं. जर इकडे 20-24 बनवल्या ना तर मॅच मध्ये कुठेतरी थोडीशी संधी निर्माण होऊ शकते. त्यासाठी रन्स येणं खूप गरजेचं आहे. तर या ओव्हरला आता मॅजिक ओव्हरला स्टार्ट होतीये. पुढे खेळणाऱ्या दोन्ही टीम्स आपण देखील लक्षात घ्या. चौथ्या ओव्हर्स मध्ये अगदी मॅजिक ओव्हर कंपल्सरी आहे. या ओव्हर्स मध्ये जर तुम्ही 12 रन्स केले विकेट न गमावता 12 चे 24 मिळतील. 13 केले तर 26, 10 केले तर 20. बट जर पहिल्या बॉल वरती जरी तुम्ही विकेट गमावली, जशी आता प्रकारे रनआउट विकेट आली आहे, आता मॅजिक ओव्हर ना बॅटिंग टीम साठी फिनिश होती. तर इथनं तुम्ही ज्या रन्स कराल त्या बनतील 10-12, मात्र ज्या होतील त्यातून 3 रन तुमच्या मायनस होतील जर तुम्ही विकेट गमावताय तर. आणि जर तुम्ही विकेट नाही गमावली, ज्या रन्स होतील त्या तुमच्या डबल प्लस केल्या जातील. नेक्स्ट मॅच खेळणाऱ्या टीम पुन्हा एकदा सांगतो, चौथं षटक 6 ओव्हरची मॅच. मॅजिक ओव्हर कंपल्सरी असेल. जर तुम्ही 10 रन्स केल्या पण तुमची विकेट गेली तर तिकडे तुम्हाला 3 रन मायनस करून 7च मिळतील. बट तुम्ही त्याच 10 रन विकेट्स न गमावता बनवल्या तिकडे तुम्हाला 10 + 10 20 धावा मिळतील. 3 ओव्हर 40 धावा सध्या धावफलकावरती. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळायचं होतं यॉर्कर आणि त्याला सन्मान देत असताना. आणि या दरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय वीरेन प्रदीप नैनीत डॉन यांचे सुपूत आहेत. याच टीम मध्ये तुम्ही पाहता टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील 2 दिग्गज, एका बाजूला प्रदीप नैनीत, दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई.
यांची सेकंड जनरेशन तुम्हाला खेळताना पाहायला मिळतीये. दुसरी पिढी नैनीत आणि देसाई परिवाराच्या माध्यमातून क्रिकेटच्या पटलावरती. हा सामना जसा फिनिश होईल 5 मिनिटांमध्ये सामना लगेच. व्हॉट अ शॉट, स्विच हिट, लाजवाब. मॅजिक ओव्हर मध्ये जर 25 ते 26 रन्स आले असते तर विकेट न जाता काहीतरी चित्र वेगळं असतं. मागचा देखील सामना असाच होता. 18 मध्ये 65 चेस करत होती टीम बालाजी स्पोर्ट्स. आज खूप लांबून लांबून टीम्स तुम्हाला खेळताना दिसल्या. देऊर रोड मध्ये हेच आल्यानंतर ना स्टँडर्ड लेवल ऑफ दी क्वालिटी क्रिकेट तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळेल. अमित दसाडे यांना रिक्वेस्ट आहे मॅच बॉल मैदानावरती रिटर्न करायचा आपण थोडं लवकर. लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. अमित दसाडे बॉल शोधून आणायचा आपण. रिक्वेस्ट आहे तुम्हाला आमच्या तिन्ही ऑर्गनायझर्स कडनं. खूप सुंदर स्पर्धा. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकासाठी अतिशय सुंदर ट्रॉफीज आहेत आणि डी इव्हेंटचे बाउंड्री रोफ तुम्हाला पाहायला मिळतात. एकदा का डी इव्हेंटचा बाउंड्री रोफ ग्राउंडला लागला ना काही ग्राउंड पाहायला एका नव्या नवरीसारखं वाटतं. सजावटीकरण मॅनेजमेंट खूप सुंदर पाहायला मिळतं. आणि कोणती स्पर्धा तुम्हाला यशस्वी करायची असेल मग तुमच्यासाठी ट्रॉफीज, बॅनर, फ्लॅक्स, त्या सोबतीनं टीम्स आणि अंपायर्स, कॉमेंटेटर, व्हॉलंटियर्स, लंच या सगळ्या गोष्टी डी इव्हेंटच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातात. तर आवर्जून डी इव्हेंट या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलला व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला बाउंड्री रोप हवे असेल तर संपर्क साधा डी इव्हेंट 7057503493 7057503493 या संपर्क नंबरवरती कॉल करून तुम्ही बाउंड्री रोप कॅरी करू शकता. मार्केटमध्ये ना अनेक ठिकाणी तुम्हाला बाउंड्री रोप्स मिळतील बट म्हटलं जातं ना की मार्केटमध्ये काजूची किंमत पण वेगळी आहे आणि वटाणे शेंगदाण्याची पण. तर डी इव्हेंट म्हटलं की ऑलवेज ब्रँड इज ब्रँड. तर तुम्हाला एक क्वालिटी टुर्नामेंट्स कव्हर्स करायचे असतील, बाउंड्री रोप हवे असेल तर आवर्जून संपर्क साधा साजिदभाई आणि संभाजी भाऊ आणि त्या सोबतीनं डी इव्हेंटचा वन साइड बादशाह उमेश नायडूला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सूरज. बॉलिंग ट्रॅक शिवराज बॉलिंग ट्रॅक वर. ओव्हर द विकेट. खोलात टाकला होता बॉल, अगदी खोदून काढायचं होतं जरूर, प्रॉपरली नाही जमलं. सामना आता थोडासा एकतर्फा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 56 ऑन दी बोर्ड, 56 ला 2. ओव्हर द विकेट. डावा स्टिकच्या बाहेर. समीकरण मैदानावरती आता आपण पाहिलं ना तर ते उरलंय 3 चेंडू आणि 62 धावेची गरज. 5 षटकांमध्ये 119 धावेचा डोंगर उभा केला होता. नेक्स्ट मॅच लक्षात घ्या. फिल्डिंग टीम 2 मिनिटांच्या आतमध्ये उजेर लगेच तुम्हाला मैदानावरती उतरायचं आणि बॅटिंग टीम तुमची सलामीची जोडी देखील 2 मिनिटांच्या आत लगेच मैदानावरती पोहोचली पाहिजे. अजून एक चांगला फटका, क्वालिटी शॉट्स. लढता लढता कुठेतरी मैदानावरती आपण पाहताय जखमा जरूर झाल्यात. आता फायनली शेवट गोड करण्याचं काम बालाजी स्पोर्ट बेळगाव टीम करते आहे आणि बालाजी स्पोर्ट बेळगावचे ओनर त्यांचा देखील आपण जरूर आभार व्यक्त करू ज्यांनी टीम या मैदानावरती उतरवली. त्यांचा मनपूर्वक आभार. सचिन सामजी यांच्या माध्यमातून ही टीम
मैदानावरती उतरली बालाजी स्पोर्ट्स विटगाव आणि त्या सोबती आपण पाहिलं तर बेळगावच्या सगळ्या यंगस्टर्सला आज मैदानावरती त्यांनी आणलं. गोलंदाजी खराब झाली मात्र फलंदाजी खूप धमाकेदार होतीये. 6 धावा. अर्धशतकाची संधी आहे. फलंदाज तुम्ही पाहताय तनिक्ष नाईक. मागच्या मॅच मध्ये देखील नाईक खूप चांगला खेळलाय. 16 बॉल मध्ये 46 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. पहिला सामना ज्या टीमला हरवला खरं तर अगेन्स्ट द रायगडची मोठी साईड त्यांच्या विरुद्ध आपण पाहिला मोठं क्रिकेट दाखवलं. आणि इथे देखील बालाजी स्पोर्ट बेळगाव सांगतीये लढता लढता हारलो जरी त्याची आम्हा खंत नाही. पुन्हा उठू पुन्हा लढू. शांत बसायला नाईक तो काही संत नाही. अर्धशतक पूर्ण झालं. एकदा बॅट वरती होऊन जाऊ द्या. हार के बाद कुछ मिले ना मिले लेकिन तजुर्बा हमेशा अच्छा होता है. आणि आज बालाजी स्पोर्ट्स बेळगाव तुम्ही जे खेळलात हारलात जरूर बट मैदानावरती बेळगावची छाप सोडून पट्ट्यांनो तुम्ही या स्पर्धेतनं बाहेर झालात. या स्पर्धेमध्ये आलात आपला सहभाग नोंदवला. स्पोर्ट्समन स्पिरिट चांगलं क्रिकेट दाखवलं त्याबद्दल बेळगावच्या क्रिकेटला आम्हा समालोचकांचा एक मानाचा सलाम. तर बेळगावची पूर्ण टीम आणि मेंटॉर सर्वांनी यायचंय. तुमचा एक विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. लगेचच मॅच देखील सुरू झाली पाहिजे. फिल्डिंग टीम मैदानावरती आपण त्वरित उतरायचंय. केवल भाऊ जरा या लवकर. थोडं केवल जरा लवकर आहे ना. नंबर ऍड करायचं. मॅच नाही सुरू होणार. केवल जरा पटकन ये थोडा.